पूर्ण होत आहेत. 1.5 दशकाचा हा काळ आणि पप्पांच्या पश्चात ही होत असलेली व्याख्यानमाला, ह्या 3 दिवसीय व्याख्यानमालेच्या मध्ये पप्पांचं अस्तित्व आपण अनुभवतो, पप्पांचा सहवास आपण अनुभवतो आणि व्याख्यानमाला आयोजित करण्यामागचा उद्देशही तोच आहे का आपल्या स्वकर्तृत्वाने, वक्तृत्वाने आणि नेतृत्व कौशल्याने नाशिक शहर, जिल्हा किंबहुना उत्तर महाराष्ट्रामध्ये राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये एक उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणून परिचय सिद्ध केलेले स्वर्गवासी पोपटराव हिरे, ज्यांना तुमच्यापैकी अनेकजण किंवा सर्वजण आणि आम्ही आदराने पप्पा म्हणत असू, अशा पप्पांच्या स्मृतींचा जागर आपण व्याख्यानमालेच्या रूपाने करत असतो. आणि पुन्हा एकदा आजपासून ही व्याख्यानमाला ह्या ठिकाणी सुरू करत आहोत. आपण पहिलं पुष्प त्याचं आज या ठिकाणी गुंफलं जाणार आहे. बराच वेळ झाला, 6ची वेळ असते आपली व्याख्यानाची, परंतु ह्या व्याख्यानमालेचं वैशिष्ट्य असं का रुसलेला पाऊसही या व्याख्यानमालेच्या सुरुवातीला हजेरी लावतो आणि तसा जोर कमी का असेना आज पावसाने हजेरी लावल्यामुळे कदाचित श्रोत्यांची संख्या अजूनही कमी वाटते आणि म्हणून आपण हा कार्यक्रम जरासा उशिराने सुरू करतो आहोत. परंतु उशिराने सुरू होत असलेल्या कार्यक्रमाच्या याच्यामध्ये मी जास्त वेळ आता तुमचा घेत नाही. मी आता ज्या मान्यवरांची यादी माझ्याकडे आहे त्यांना व्यासपीठावरती निमंत्रित करणार आहे आणि त्यांना व्यासपीठावरती सन्मानपूर्वक घेऊन येण्याची जबाबदारी स्वागतोत्सुक म्हणून ज्यांच्यावर आहे अशा आमदार सीमाताई हिरे, आमच्या ग्रामोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष योगेशजी हिरे आणि आमच्या ग्रामोदय शिक्षण संस्थेचे सन्माननीय सरचिटणीस आदरणीय कृष्णराव नेरे सर, ह्यांना मी विनंती करतो की आदरणीय विद्यावाचस्पती व्याख्याते विवेकजी गळसासी, माजी मंत्री विजय नवल पाटील, माजी आमदार निशिगंधाताई मोगल, ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे, भारतीताई बागुल, लक्ष्मणजी सावजी, फकीरराव नाना देशमुख, सोनालीताई दाबक आणि राजेंद्र नाना सूर्यवंशी ह्या मान्यवरांना आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती घेऊन यावं अशी विनंती मी स्वागतोत्सुक म्हणून आमदार सीमाताई हिरे, आदरणीय नेरे सर, आदरणीय योगेश दादा, तसंच आमच्या ग्रामोदय शिक्षण संस्थेच्या संचालिका सुमनताई हिरे, मिनलताई खैरनार ह्यांनाही विनंती करतो की त्यांनीही व्यासपीठावरती यायचं आहे. भारतीय जनता पक्षाचे शहराचे अध्यक्ष आदरणीय प्रशांतजी जाधव साहेब ह्यांनीही व्यासपीठावरती यायचं आहे. मान्यवरांना विनंती करतो की आदरणीय विवेकजींचं आगमन झाल्यानंतर आपण लगेच स्वर्गवासी पप्पांच्या प्रतिमेचं पूजन ह्या ठिकाणी करणार आहोत आणि त्यानंतर लगेच आपल्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. व्याख्यानाला सरळ सुरुवात करण्यासाठी आपण आता वळतो आहोत. मी व्याख्यात्यांना सोडून व्यासपीठावरच्या अन्य मान्यवरांना अशी विनंती करतो की त्यांनी व्याख्यानाचा लाभ घेण्यासाठी कृपया पहिल्या रांगेतल्या खुर्च्यांवरती आसनस्थ व्हावं. तन समर्पित और यह जीवन समर्पित, मन समर्पित, तन समर्पित और यह जीवन समर्पित. चाहता हूँ देश की धरती तुझे कुछ और भी दूँ, मन समर्पित, तन समर्पित और यह जीवन समर्पित.
माँ तुम्हारा ऋण बहुत है, मैं अकिंचन, किंतु इतना करे रहा फिर भी निवेदन। थाल में लाऊं सजा कर, भाल जब स्वीकार कर लेना, दया कर यह समर्पण। दान अर्पित प्राण अर्पित रक्त का, कण कण समर्पित। मन समर्पित तन समर्पित और यह जीवन समर्पित। मांझ दो तलवार को लाओ न देरी, बांध दो कस कर कमर पर ढाल मेरी। भाल पर मल दो चरण की धूल थोड़ी, शीश पर आशीष की छाया घनेरी। स्वप्न अर्पित प्रश्न अर्पित आयु का, क्षण क्षण समर्पित। मन समर्पित तन समर्पित और यह जीवन समर्पित। तोड़ता हूँ मोह का बंधन, क्षमा दो। तोड़ता हूँ मोह का बंधन, क्षमा दो। गाँव मेरा द्वार घर आंगन, क्षमा दो। आज सीधे हाथ में तलवार दे दो, और बाएं हाथ में ध्वज को थमा दो। ये सुमन लो ये चमन लो, नीड़ का तृण तृण समर्पित। मन समर्पित तन समर्पित और यह जीवन समर्पित। चाहता हूँ देश की धरती, तुझे कुछ और भी दूँ। मन समर्पित तन समर्पित और यह जीवन समर्पित। ग्रामोदय शिक्षण संस्था आणि बृहद हिरे परिवार याच्या वतीनं आयोजित होत असलेल्या स्वर्गीय पोपटराव हिरे स्मृती व्याख्यानमालेच्या या 14व्या वर्षाचं हे पहिलं व्याख्यान समग्र मातृशक्तीच्या चरणी मी अर्पण करतो आहे। या प्रथम पुष्पासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, श्रोते बंधू भगिनी, माध्यमातले माझे सहकारी मित्र, आपल्या सगळ्यांचंही हृदयपूर्वक मी स्वागत करतो आहे आणि स्वर्गीय पप्पांच्या स्मृतीला शतशत वंदन करतो आहे। या व्याख्यानाला सुरुवात होत असताना नाशिककरांच्या विषयी, नाशिकमधल्या विविध संस्थांच्या कर्त्या लोकांच्या विषयीचं
ऋणही मला आज व्यक्त करायचं आहे. त्याचं एक कारण आहे. या व्याख्यानमालेतलं गेल्या 13 वर्षाचं आणि 14व्या वर्षाचं पहिलं असं मिळून हे माझं 40वं व्याख्यान आहे. एवढंच नाही तर नाशिक शहरामधलं 122वं व्याख्यान आहे माझं. 122वं. या शहराने अलोट प्रेम दिलं, इथल्या संस्थांनी अलोट प्रेम दिलं. विविध विषयावरती एखाद वेळेला विषयाची पुनरुक्ती झाली 1-2 ठिकाणी. याचा अर्थ गेल्या काळामध्ये किमान 110 नवे विषय माझ्याकडून तुम्ही सगळ्या जाणत्या लोकांनी करून घेतलेत. नाशिक शहराची आणखीन एक मधुर स्मृती माझ्या मनामध्ये आहे, तिचाही उल्लेख मला केला पाहिजे. या शहराने काही ज्याला आपण लँडमार्क म्हणू असे व्याख्यानांच्या बाबतीमध्ये केले, त्याचा ओझरता उल्लेख करणं एक कृतज्ञ वक्ता म्हणून मला आवश्यक वाटतं. मला आठवतं की इथे प्रसाद मंगल कार्यालयामध्ये प्रमोद महाजनांच्या स्मृतीत स्वर्गीय बंडोपंत जोशींनी 3 दिवसीय चाणक्य या विषयावरची व्याख्यानमाला ठेवली होती. आणि प्रसाद मंगल कार्यालयाचे 3ही प्रतल श्रोत्यांनी भरून गेलेले असत. समारोपाच्या दिवशी स्वर्गीय बंडोपंत जेव्हा बोलायला उभे राहिले की आज शेवटचं व्याख्यान, तेव्हा श्रोत्यांनी सांगितलं की असं होऊ शकत नाही, अजून किमान 3 दिवस तरी वाढवावे लागतील. हो न करता करता 1 दिवस वाढला गेला. श्रोत्यांच्या आग्रहासाठी एखाद्या व्याख्यानमालेत 1 दिवस व्याख्यान वाढणं ही पण एक गोड स्मृती या शहराशी जोडली गेलेली आहे. दासबोधाचे अभ्यासक उपासक डॉक्टर पाठक यांनी साईखेडकरमध्ये 1 जूनमध्ये अशीच माझी 3 दिवसीय सकाळची व्याख्यानं ठेवली होती. आणि त्याच काळामध्ये प्रलय यावा असा पाऊस मुंबई आणि सगळ्या महाराष्ट्रात होत होता. त्यामुळं माझ्या मनामध्ये शंका होती की सकाळी 7 वाजता कोण येईल इतक्या कोसळत्या पावसात. आज तर भुरभुर आहे, त्यावेळेला अक्षरशः कोसळत होता आणि मुंबईमध्ये प्रलयच होता. पण मी 7ला 10 मिनिटं कमी असताना साईखेडकरमध्ये पोचलो, तेव्हा सभागृहामध्ये बसायला जागा नव्हती. असा प्रतिसाद देणारं हे शहर आहे. एखाद्या शहरामध्ये घसघशीत तिकीट लावून व्याख्यानं होऊ शकतात का, असा जर प्रश्न कोणी विचारला तर मला आठवतं आहे कुसुमाग्रज सभागृहामध्ये आर्य चाणक्य या विषयावरच तिकीट लावून व्याख्यानं झाली होती आणि तिथंही श्रोत्यांचा भरपूर प्रतिसाद होता. या सभागृहात या व्याख्यानमालेमध्ये एक विषय असा होता की ज्याला श्रोत्यांचा जो प्रतिसाद आला तो पण एक चांगली स्मृती म्हणून लक्षात राहण्यासारखा. मला आठवतं आहे की सभागृहात तर बसायला जागा नव्हतीच, बाजूच्याही जागेवर लोक उभे होते. मग शेवटी संयोजकांनी सांगितलं की स्टेजवर येऊन बसा, आणि स्टेजवरही इतकी गर्दी झाली की शेवटी अगदी वक्त्याला खेटून श्रोते बसले होते. अशा विविध प्रकारांनी एका वक्त्याच्या आयुष्यामध्ये सुखद क्षण देणाऱ्या या नाशिकच्या सगळ्या चतुर संयोजक आणि रसिक श्रोत्यांचं ऋण व्यक्त करणं हे माझं कर्तव्य समजतं. ही व्याख्यानमाला मी काही पाहुणा नाही. पाहुणा नाही हे वाक्य औपचारिक होऊ शकतं. या व्याख्यानमालेत हिरे कुटुंबातला मी वडीलधारा आहे आणि त्यामुळं माझ्याच घरातलं हे व्याख्यानमाला आहे आणि त्यामुळं कसलीही औपचारिकता माझ्या बाजूनी आणि हिरे परिवाराच्या बाजूनेही नसते. त्यामुळं मोकळेपणाने काही विषय मांडणं आणि जो हेतू आहे मूळ या व्याख्यानमालेचा की नुसतीच करमणूक नाही तर काही गोष्टी ज्याची आज वर्तमानामध्ये समाजातल्या सर्व स्तरांना
आवश्यकता आहे, असे विषय थोडे गंभीरतापूर्वक मांडले गेले पाहिजेत. आजचा जो विषय आहे अग्निशिखा स्त्रिया, तो मातृशक्तीला अर्पण करण्याचं कारणही तेच आहे की स्त्रियांच्या विषयी हा विषय आहे. सगळं जगच एका सांस्कृतिक आंदोलनामध्ये, मिसळणीमध्ये, घुसळणीमध्ये सध्या चाललं आहे. एका युगपरिवर्तनाची सुरुवात झाली आहे असंही काही जाणते लोक म्हणतात. पण ही सगळी अभिसरणाची जी प्रक्रिया आहे, सांस्कृतिक घुसळणीची प्रक्रिया आहे, तशी ती प्रत्येक युगामध्ये, प्रत्येक कालखंडामध्ये होतच असते. पण या कालखंडामध्ये ज्या पद्धतीची ही घुसळण होते आहे, त्याच्याकडे जरा वेगळ्या पद्धतीने बघितलं पाहिजे. जगभर हे सुरू आहे आणि हे सुरू असलंही पाहिजे. आपल्याकडचं चांगलं आपण जगाला दिलं पाहिजे, जगातलं चांगलं आपण घेतलं पाहिजे. आणि अशी सांस्कृतिक देवाणघेवाण पिढी दर पिढी होत आलेली आहे. आत्ताही ती चालू आहे. फक्त सध्याच्या घुसळणीमध्ये, देवाणघेवाणीमध्ये एक गुणात्मक फरक पडला आहे आणि त्या गुणात्मक फरकाकडे आपण जर सावधपणे पाहिलं नाही तर एक टप्पा असा येईल आपल्या जीवनामध्ये जो आपण येऊ देणार नाही आहोत. पण येण्याचा धोका आहे की आपण काही जगाला देऊ अशी स्थितीच राहणार नाही. सांस्कृतिक देवाणघेवाणीमध्ये आपण काही द्यायचं असतं आणि जगाचं काही घ्यायचं असतं. पण आजच्यासारखी स्थिती कायम राहिली तर जगाला द्यावं असं नवं आपल्याकडे काही शिल्लक राहणार नाही. आणि म्हणून आज सावधही राहायला पाहिजे आणि या देवाणघेवाणी पाठीमागचे हेतूही लक्षात घेतले पाहिजे. हजारो वर्षांचा इतिहास साक्षी आहे की ज्या ज्यावेळी हिंदुस्थानवर जगाला काही देण्याची वेळ आली तेव्हा या सनातन आर्यावर्तांनी, या भारतवर्षांनी, या हिंदुस्थाननी जगाला सुसंस्कृतपणा दिला, सभ्यता दिली, मौलिक संशोधन दिलं, मानवी जीवन उंचावर जावं यासाठी जे जे लागतं ते सगळं दिलं. मग त्यात ज्ञान, विज्ञान, कला, साहित्य, संगीत, व्यापार या सर्व क्षेत्रामधलं जे जे उत्तम आहे ते हिंदुस्थाननी जगाला दिलं. आणि हिंदुस्थानला जेव्हा असं वाटलं की जगाकडलंही काही चांगलं आपण घेतलं पाहिजे तेव्हा आपण ते घेत राहिलो. या उभयपक्षी देवाणघेवाणीमध्ये मानवी जीवनाचं हित हाच प्रधान हेतू होता. परकीयांच्याकडून म्हणण्यापेक्षा अन्य संस्कृतींकडून आणि आपल्याकडून हेतू हा होता की सगळ्यांचं कल्याण व्हावं. आणि सगळ्यांचं कल्याण व्हावं हा तर आपला धर्म आहे. आपण रोज तीच प्रार्थना करतो, भवतु सब मंगलम, सगळ्यांचं मंगल, सगळ्यांचं कल्याण व्हावं. गेल्या काही काळामध्ये मात्र पाश्चात्य जगताचा दृष्टिकोन बदलला आहे. तो बदलला आहे आणि तो धोकादायक रीतीने बदलला आहे. आणि त्यांनी देवाणघेवाणीच्या नावाखाली सनातन भारतीय संस्कृतीची जी मूळ प्रेरणा आहे त्याला धक्का द्यायला सुरुवात केली. म्हणजे काय केलं त्यांनी? आत्तापर्यंत आपल्याला जग देत होतं ते कल्याणकारी होतंच, पण गेल्या काही वर्षामध्ये बाजार प्रभावित संस्कृती युरोप अमेरिकेमध्ये आली आणि त्या बाजार प्रभावित संस्कृतीनं सगळं जग गिळंकृत करायचं कारस्थान रचलं. काही गोष्टींचा उल्लेख करायचा आहे की ज्यामुळे या विषयाचं महत्त्व आपल्या लक्षात येईल. आपल्या जीवनशैलीवर परिणाम घडवणाऱ्या 3 महत्त्वाच्या गोष्टी पाश्चात्य जगत आपल्यावरती लादायचा प्रयत्न करत आहे आणि बऱ्याच प्रमाणात ते यशस्वी पण झालं आहे. आपण सावध नाही झालो तर खरोखर आपली स्थिती अशी होईल की जगाकडून आपण घेत राहू आणि जगाला देण्यासारखं आपल्याकडे काही शिल्लक राहणार नाही. पहिली गोष्ट आहे, त्याने आपल्या वैचारिक धारणा बदलायला सुरुवात केली. गेल्या वर्षीच्या एका व्याख्यानामध्ये यावर सविस्तर आपण विचार केलेला असल्यामुळं फक्त ओझरता उल्लेख करून आपण पुढे जाऊ.
आमच्या चिंतनामध्ये, वैचारिक धारणांमध्ये गोंधळ निर्माण करण्यासाठी इथली सगळी शैक्षणिक प्रणाली पाश्चात्य प्रभावाखाली आणायचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. त्याचा परिणाम काय झाला? त्याचा परिणाम असा झाला की शिक्षण हे संस्काराचं माध्यम न होता एक नवी बाजारपेठ झाली. त्याचा परिणाम काय झाला? तर आज आपण बघतो आहोत या देशातल्या लाखो युवक युवतींचं जीवन टांगणीला राहिलेलं आहे. त्याचं कारण काय झालं? मोठ्या मोठ्या ज्या अकॅडमीज उभ्या राहिल्या, कोचिंग क्लासेसच्या नावाने जे कारस्थान रचलं जायला लागलं, मोठी मोठी जी शाखा दरशाखा प्रत्येक गावात आहे, तिथून काय घडलं? तर आत्ता आपण आपल्याकडे झालेल्या स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षांमधला सगळा घोटाळा बघतो आहोत. ज्यांच्याकडे पैसे आहेत ते लाखो रुपये खर्च करून परीक्षेच्या आधी प्रश्नपत्रिका मिळवू शकत आहेत, आणि जे अर्धपोटी राहून अक्षरशः रस्त्यावर बसून जे आहे त्याच्यामध्ये कोंड्याचा मांडा करून शिकण्याचा प्रयत्न करतायत, आणि ज्यांना भारतीय घटनेने हा अधिकार दिलेला आहे की तुम्हाला शिकता आलं पाहिजे, तुम्ही शिकून मोठं झालं पाहिजे, अशा लाखो गोरगरीब होतकरू हुशार मुलांचं जीवन उद्ध्वस्त करण्याचं कारस्थान कोण करतं आहे? तर 4 पैसेवाले लोक. आणि त्यांना खतपाणी कोण घालतं आहे? ज्यांच्या हातात ह्या सगळ्या अकॅडमीचं राज्य साम्राज्य आहे. कारण का? आता आपल्याला मार्क पाहिजेत, आता आपल्याला स्पर्धेत प्रवेश पाहिजे, आता आपल्याला नोकरी पाहिजे, आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये कोंबण्याचं कारस्थान कोणी केलं असेल तर पाश्चात्य चिंतन पद्धतीने केलं. त्यांच्या देशात ते तसंच राहिलं आहे का? तर नाही राहिलं. पण आपलं भावविश्व उद्ध्वस्त करण्यासाठी त्यांनी हे बरोबर कारस्थान केलं, आणि अनेक परीक्षांमधले जे घोटाळे आहेत, ज्या तऱ्हेच आहेत, म्हणजे अगदी पोलीस भरतीपासून ते नुकताच चर्चेत असलेला IAS MPSCच्या परीक्षेमधल्या भ्रष्टाचारी उमेदवारांच्या विषयी किंवा त्यांचं पोस्टिंग झाल्यानंतरच्याही त्यांच्या आचरणाविषयीची चर्चा चालली आहे. तिकडे आत्ता आपल्याला जायचं नाही, पण तिकडे निर्देश फक्त करतो. दुसरी गोष्ट अशी केली की जगाच्या लक्षात आलं की हिंदुस्थान हा असा देश आहे की इथे दर 12 कोसावर भाषा बदलते एवढंच नाही, तर दर दुसऱ्या घरी भूषा पण बदलते. मी जसा पोशाख करतो आहे तसा माझा शेजारी करत नाही, माझ्या शेजाऱ्याचा पलीकडचा आणखीन वेगळ्या पद्धतीचा करतो आहे. उत्तर भारतीय लोक वेगळ्या पद्धतीचा पेहराव करतायत, दक्षिण भारतीय वेगळ्या पद्धतीचा पेहराव करतायत. प्रत्येक स्तरावरती पेहरावामध्ये इतकी विविधता आहे, इथे इतकी विविधता आहे की त्या विविधतेमध्ये पाश्चात्य जगतातल्या ब्रँडेड कपडे बनवणाऱ्या कंपन्यांना धोका दिसून आला. ते असं जर म्हणाले की पोशाखाची, पेहरावाची, कपड्यांची विविधता या देशामध्ये अशी शिल्लक राहिली तर एक छापाचे आपण जे कपडे तयार करतो आहोत आपल्या मोठ्या मोठ्या उत्पादन क्षेत्रामध्ये, याला बाजारपेठ कशी मिळणार? आणि म्हणून त्यांनी काय केलं तर दुसरं आक्रमण पेहरावावरती केलं. काय तऱ्हेचा पोशाख आज आपली नवी पिढी घालते आहे, कोणत्या पद्धतीच्या कपड्याचा आग्रह ते धरते आहे, त्यांना ब्रँडेड कपडे हवेत, त्यातही कोणत्या पद्धतीचे ब्रँडेड कपडे हवे आहेत, त्यांच्या पेहरावाची सगळी परिणती किती बदलून गेली आहे. आणि हा नुसता केवळ कपडे घालण्याचा विषय नाही आहे, संपूर्ण सांस्कृतिक जीवनावर त्याचा परिणाम कसा होतो आहे. मंदिरामध्ये जाताना कोणते कपडे असावेत, शाळा कॉलेजमध्ये जाताना कोणते कपडे असावेत, घरातल्या मंगल कार्याच्या वेळी कोणते कपडे असावेत, याविषयीचे सगळे संकेत उद्ध्वस्त करून त्यांनी उत्पादन केलेले पॅन्ट शर्ट्स किंवा त्यांनी उत्पादन केलेले सगळे रेडीमेड कपडे हिंदुस्थानातली नवी बाजारपेठ असलेल्या तरुण तरुणींनी घालावे म्हणून पेहरावाच्या द्वारे एक आक्रमण आणलं गेलं. नागपूरहून येत असताना विमान थोडं उशिरा आलं आणि त्यामुळे वेळ होता माझ्याकडे, आणि माझ्या समोरच्या रांगेत जिथे प्रतीक्षा असते, वाट बघतो आपण विमानाची, तिथे एक परिवार बसला होता. आणि त्या परिवारामध्ये एक 17-18 वर्षाची मुलगी होती.
एक 10 मिनिटांनी मला असं वाटलं, एक तर उठून तिच्या आईबापाशी बोललं पाहिजे किंवा आपण इथून उठून नाहीचं झालं पाहिजे. पण त्याचवेळी 2-4 विमानं होती आणि बरेचसे विमानाला विलंब होत असल्यामुळं गर्दी खूप होती, दुसरीकडे बसायला जागा नव्हती. राहावलं नाही शेवटी मला. मी तिच्या आईवडिलांशी बोलू शकत नव्हतो, तिच्याशी बोलू शकत नव्हतो, उठून जाऊ शकत नव्हतो, कारण का तासभर उभं राहणं हे शक्य नव्हतं. मग मी सरळ डोळे मिटून घेतले, पण डोळ्यासमोर तिचंच रूप येत होतं. माझं हे वय नाही आहे तरुण मुलीचं रूप डोळ्यासमोर येण्याचं, पण तिच्या अंगावरती जे कपडे होते, मेल्याहून मेल्यासारखं झालं मला. एक तर इतकी तोकडी पॅन्ट होती ती, अर्ध्या अधिक मांड्या उघड्या होत्या आणि त्याचे असे धागे निघालेले फाटके तुटके असलं होतं. आणि जवळजवळ वरती काहीच घातलं नाही असं वाटू नये म्हणून तिने काहीतरी लोकांच्या प्रतिष्ठेसाठी घातलेलं होतं. म्हणजे दुसऱ्यांची नीती चळू नये, काहीतरी अंगावर पाहिजे. यापेक्षा आमच्या वनवासी स्त्रिया जास्त छान असतात. असं घातलं होतं तिने. ते ओंगळ, बिभत्स, विकृत, विनाशकारी वाटत होतं. आता स्वातंत्र्यवादी स्त्रिया तर असंच म्हणतील ना की अश्लीलता बघणाऱ्याच्या डोळ्यात असते. आता याला बघणाऱ्याच्या डोळ्यावरच जर दोष द्यायचा असेल तर इलाज नाही. पण अशा पद्धतीचा पोशाख हा सार्वजनिक ठिकाणी जर कोणी घालून फिरत असेल, खरं तर घरातसुद्धा घालता कामा नये, तर आमच्या लक्षात यायला पाहिजे की हे आक्रमण केवळ त्या मुलीच्या पोशाखापुरतं मर्यादित राहिलेलं नसून संपूर्ण परिप्रेक्ष्यामध्ये आमची सांस्कृतिक प्रणाली उद्ध्वस्त करण्याचं आहे. कारण का त्यांना त्यांचे ब्रँड्स खपवायचे. तिसरा आहे तो आहार. एका घरामध्ये किती प्रकारचा स्वयंपाक बनतो. कोणाला असं आवडतं, कोणाला तसं आवडतं, कोणाला तेलकट आवडतं, कोणाला तेल अजिबात चालत नाही, कोणाला तिखट पाहिजे. एका घरातलं सांगतोय मी. दर घरी वेगवेगळ्या प्रकारची पक्वान्न बनतात. केवळ आपण मराठी माणसाने विचार केला आपल्याकडच्या पारंपरिक रेसिपीज काय आहेत त्याचा विचार केला तरी थक्क होऊन जाऊ, इतक्या रेसिपीज आहेत. म्हणजे एक ज्वारी घेतली तर ज्वारीचे किती पदार्थ बनू शकतात त्याच्यावर आत्ता मी जात नाही. पण जगातल्या खाद्य उद्योगाला ही विविधता मान्य नाही. ही विविधता नुसती रुचीपुरती नाही आहे. त्यात भौगोलिकतेचा विचार आहे, त्यात आरोग्याचा विचार आहे, त्यात सात्विकतेचा विचार आहे, त्यात अन्न प्रक्रियेचा विचार आहे. या सगळ्या विचाराला सुरुंग लावण्यासाठी त्यांनी एक नियोजन केलं की इथल्या नव्या पिढीचा आहार बदलून टाकायचा. आमची मुलं कुरकुरे का खायला लागली, चिप्स का खायला लागली. बरं, ह्या सगळ्या अशा पद्धतीच्या हवाबंद पाकिटात जे काही मिळतं आहे ते नेमकं काय आहे ह्याची सूचना कायद्याने बंधनकारक आहे, त्या पाकिटावर छापली आहे. पण त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून अक्षरशः मुलांच्या पोटात त्यांच्या लाडक्या आया विष घालताय. पण ते खपलं पाहिजे. ते खपलं पाहिजे तर त्याची जाहिरात झाली पाहिजे. त्याची जाहिरात झाली पाहिजे तर ती अशा पद्धतीने झाली पाहिजे की लहान मुलं आणि तरुण मुलं मुली त्याच्याकडे आकृष्ट झाले पाहिजेत. पण हा केवळ चिप्स. आता आपल्याला असं वाटेल की चिप्स भारतीय पण कंपन्या बनवतात पण त्याच्या माध्यमातूनही आपली चव आणि अभिरुची बदलतेच आहे ना. भारतीय कंपन्या बनवतात म्हणजे भारतीयांचं विष हे काय अमृत नाही. पण त्यांच्याशीही कोण कोण संलग्न आहे, कोणाशी टायअप आहेत, कोणाशी त्यांचा कशा पद्धतीचा ॲग्रीमेंट आहे. आपण नीट विचार केला तर लक्षात. पिझ्झा, बर्गर, नूडल्स, देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात तुम्ही जा, तुम्ही अगदी हिमालयाच्या पायथ्याशी जा, हिमालयावर जा किंवा कन्याकुमारीच्या टोकावर जा, तुम्हाला नूडल्स आणि मोमोज सगळीकडे मिळतील. काय आहे हे? 3 पदरांचं आक्रमण आहे. आम्ही काय देतो आहे त्यांना, ते काय देत आहेत आम्हाला. कारण का त्यांच्या देण्याच्या पाठीमागे भारतीय सनातन संस्कृती उद्ध्वस्त करणं हा डाव असल्यामुळं आपण सावध राहिलं पाहिजे. मग ह्या आणि अशा पद्धतीच्या आक्रमणातून जर
या देशाची भावी पिढी वाचवायची असेल तर सर्वात आधी हाक कोणाला घालावी लागेल? मातृशक्तीला घालावी लागेल, स्त्रियांना घालावी लागेल, महिलांना सांगावं लागेल की तुमच्यावरती काय आक्रमण येत आहे, तुम्ही त्या आक्रमणाचे वाहक कसे बनता आहात. आणि म्हणून तुम्हाला सावध राहावं लागेल. आणि हे सावध होत असताना सगळं पाश्चात्य ते चांगलं आहे आणि आपल्याकडे काही नाही, अशा भ्रमामध्ये आमची सगळी कुटुंबं आता निघाली आहेत. आणि म्हणून हा विषय घेण्याचा हेतू हा की सर्व स्त्री शक्तीला, महिला शक्तीला, मातृशक्तीला, युवतींना आणि युवकांनासुद्धा हे सांगितलं पाहिजे की अरे आपली परंपरा काय आहे. फॅशन परेडमध्ये जाण्यासाठी आपलं आयुष्य नाही आहे. चांगलं राहावं, नीटनेटकं दिसावं, नटावं, थटावं, याला आपला कधीच विरोध नाही. शेकडो हजारो वर्षापूर्वीची आपली शिल्पं पाहिली तर आपल्या लक्षात येतं की तिकडे किती पद्धतीची केशभूषा आहे, कशा पद्धतीची वेशभूषा आहे, कशा पद्धतीचा शृंगार आहे. या सगळ्याला आमचा विरोध नाही, भारतीय संस्कृतीचा विरोध नाही, या परंपरेचा विरोध नाही. पण स्त्री ही केवळ वस्तू नाही आहे की जिला शोभिवंत करून बाजारात पाठवायचं. तिच्यामध्ये एक अशी दैवी शक्ती आहे, त्या शक्तीला हाक मारण्याची वेळ आली. अग्निशिखा स्त्रिया हा विषयच असा आहे की कुठे चाललो आहे आपण. चिंतनाच्या पातळीवरती जे घडतं आहे त्यात स्त्री स्वातंत्र्य म्हणजे काय? आम्हाला पाहिजे तसे कपडे घालू, आम्हाला पाहिजे तसे वागू, रील्स आम्हाला पाहिजे तसे बनवू, आम्हाला पाहिजे त्या ठिकाणी पाहिजे तो व्यवहार करण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. आम्ही रस्त्यावर सिगारेट ओढू, कुठेच ओढू नाही पण रस्त्यावर ओढू. पुरुष ओढू शकतात तर आम्ही का नाही? पुरुषांनी ओढू नये. आम्ही हॉटेलमध्ये बसून बिअर पिऊ शकतो. बघा काय व्हायला लागलं आहे. स्वातंत्र्याचा अर्थ, विशेष करून स्त्री स्वातंत्र्याचा अर्थ हा घेतला गेला की मोकाट वागण्याची परवानगी. आणि याचा परिणाम काय झाला तर भारतीय स्त्रीला पिढ्यानपिढ्या जे सांगितलं गेलं की तुझ्या आत एक अशी दैवी ऊर्जा आहे, त्या दैवी ऊर्जेचं स्मरण करून देणाऱ्या स्त्री चरित्रांचा तू अभ्यास केला पाहिजे. आपल्याकडच्या सणवारातल्या कहाण्या असोत, लोकगीतं असोत, लोककथा असोत, याच्यामध्ये ज्याचं वर्णन केलेलं आहे ती वर्णनं आमच्या मुलींपर्यंत पोचतच नाहीत, आमच्या नातींपर्यंत पोचतच नाहीत, समस्त स्त्रीवर्गापर्यंत पोचत नाहीत. अशा वेळी हे कोणीतरी करायला पाहिजे की काय आहे नेमकं. सगळीकडे एक शब्द आपल्याला वापरता येतो, विमेन एम्पॉवरमेंट. कशामुळं त्या सशक्त होतील? भरपूर पैसे मिळवल्यामुळं, खूप शिकल्यामुळं. पैसे मिळवायला विरोध नाही आहे, शिकायला तर मुळीच विरोध नाही आहे. त्यांनी मोठ्या मोठ्या अधिकाराची पदं आत्मसात केली पाहिजेत, यालाही विरोध नाही. उलट गेल्या काही वर्षात त्या तसं करतायत, याचा आनंद आहे. पण वुमन एम्पॉवरमेंट, नारी सबलीकरण, सशक्तीकरण, याचा अर्थ काय आहे? तिने फक्त पैसे मिळवावे, तिने फक्त नटावं, तिने फक्त ऑनलाईन सगळं खाण्याचे पदार्थ बोलवण्याचं स्वातंत्र्य उपभोगावं, की तिची एम्पॉवरमेंट तिच्या चारित्र्याशी काही जोडली गेलेली आहे? ते चारित्र्य काय आहे? ती तेजस्विता काय आहे? ती ऊर्जा काय आहे? ती नटण्या मुरडण्याची नाही आहे नुसती. तिला नटायचं स्वातंत्र्य आहेच, पण त्याहून अधिक तिच्यातली तेजस्विता प्रकट करण्याचा जो भाग आहे तो तिच्यापर्यंत पोचवला पाहिजे. भगिनीने सावध राहण्याची गोष्ट अशासाठी आहे, आता हल्ली नुसतं भगिनी म्हणायचं नाही, माझ्या लाडक्या बहिणीनो म्हणायचं. तुमच्यापैकी कोणीच लाडकी बहीण व्हायला इलिजिबल नाही आहे, पण मी आपलं म्हणून टाकतो. तुम्हाला कधीतरी ह्याच्यावर गंभीरपणे विचार करावा लागणार आहे या देशाला. ठीक आहे, आत्ता तो विषय नाही, पण तो चिंताजनक आहे हे विसरू नका. मला हे सांगायचं आहे माझ्या भगिनींना विशेष करून, की तुमच्या आतल्या तेजस्वितेला कोणत्याही पातळीवरती मरू न देणं,
तुमची ती सनातन शक्ती आहे ती ओळखणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला विचार करावा लागेल की ज्या स्त्री स्वातंत्र्य वुमन लिब काय घेतो आहे आम्ही अर्थ. जगभर जे चाललं आहे त्या पद्धतीचं स्वातंत्र्य जर आम्हाला हवं असेल तर ते स्वातंत्र्य आहे का. मुळात स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ आम्हाला कळाला आहे का. भारतीय संस्कृतीमध्ये संस्कृत साहित्याचा अभ्यास करणाऱ्यांना हे माहिती आहे, स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार असा घेतला गेला आहे आणि तोच आपल्या डोक्यात आहे. आत्ता ज्या तऱ्हेनं आपण स्वातंत्र्य उपभोगतोय, स्त्रिया पुरुष सगळेच स्वैराचारी आहेत. जेव्हा दुष्यंताचं आणि शकुंतलेचं प्रेम प्रकरण झालं आणि दुष्यंतानी एक अंगठी दिली आणि शकुंतलेला सांगितलं की मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, आणि पुढे काही कारणाने राजकारभार करताना म्हणा आणखीन काही कारणाने विस्मृतीत गेलं. शकुंतलेला इकडे भरत नावाचा मुलगाही झाला आणि तो जेव्हा मोठा झाला तेव्हा ती राजाला भेटायला गेली. राजा काही येत नाही, ओळख काही देत नाही, काही खबर बात घेत नाही. मग आश्रमातल्या तिच्या भावंडांनी तिला विचारलं की शकुंतले, जर तुला उद्या राजांनी धिक्कारलंच, ओळखत नाही म्हणाला किंवा ओळखला तरी रात गई बात गई, आता मी तुला स्वीकारू शकत नाही म्हणाला, तर काय करशील. तर ती म्हणाली की मी स्वतंत्र होईन. तेव्हा आश्रमवासी आणि कालिदासाचं शाकुंतल वाचाल तुम्ही, तुमच्या लक्षात येईल, तिचे आश्रमबंधू आणि भगिनी तिला असं म्हणतात, स्वातंत्र्य म्हणजे तू स्वैरिणी बनून जगशील का. स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ काय. पुढे ती कथा काय आहे कशी आहे त्याच्यात आत्ता आपण जात नाही. पण स्वातंत्र्याचाही नेमका अर्थ काय आहे. खूप पैसे मिळवणं, मनात येईल ते करणं, मनाला पटेल ते करणं, मनाजोगं जगणं म्हणजे स्वातंत्र्य का. हा प्रश्न स्त्री पुरुष दोघांनाही. पण खास करून आजचा विषय आपण स्त्री केंद्रित, मातृशक्ती केंद्रित ठेवल्यामुळं हे सगळं अपील, हे सगळं आवाहन मातृशक्तीला आहे, स्त्री शक्तीला आहे की त्याच्या पलीकडे काहीतरी आहे. आणि त्याच्या पलीकडे जर असेल तर आम्हाला एका बाजूनी मुलींना सर्वदूर सर्वसिद्ध समर्थ बनवणं हे काम करत असताना त्यांना भारतीय स्त्रीची परंपरा पण सांगितली गेली पाहिजे. सनातन संस्कृतीमध्ये स्त्रीला किती विविध भूमिकांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. एका अर्थाने तो गौरव आहे, पण तो गौरव आहे हे सुद्धा आपल्याला कळालं पाहिजे. आमची परंपरा असं सांगते की एक स्त्री केवळ एक स्त्री नाही आहे, कार्येषु मंत्री. केवढी मोठी जबाबदारी आहे तिच्यावर बघा. आमच्या डोक्यात हे घातलं गेलं की इथं स्त्रीला स्वातंत्र्य कधीच नव्हतं तर वेदांमध्ये स्त्रियांनी रचलेल्या ऋचा आणि ऋचिमंडलं कशी आली. इथे जर स्वातंत्र्य नव्हतं तर महामहोपाध्यायांशी वादविवाद करणाऱ्या स्त्रिया कशा जन्माला आल्या. इथे जर स्वातंत्र्य नव्हतं तर एवढं कर्तृत्व मर्दुमकी गाजवणाऱ्या स्त्रिया कशा उभ्या राहिल्या. इथे जर स्वातंत्र्य नव्हतं असतं देशाच्या एका मोठ्या भागामध्ये इंग्रज येईपर्यंत मातृसत्ताक पद्धती कशी होती. खरं तर सर्वदूर घरामध्ये मातेचाच हक्क चालायचा, त्याला मातृसत्ताक म्हटलं नव्हतं, पण चालायचा हक्क तिचा. हे सगळं आम्हाला डोक्यात आलं पाहिजे. ती काय आहे, कार्येषु मंत्री. घरातला पुरुष नवरा असो वडील असोत, ती जोपर्यंत घरात आहे वडिलांच्या तोपर्यंत वडील, लग्न झाल्यावर नवरा. तर नवरा जे काही करतो आहे त्या नवऱ्याच्या सगळ्या कर्तृत्वामध्ये त्याची पत्नी एखाद्या मंत्र्यासारखी वागली पाहिजे. म्हणजे जुन्या काळातल्या चांगल्या मंत्र्यांसारखी वागली पाहिजे. ते बरं झालं. मग मंत्र्यांसारखं वागायचं म्हणजे काय, 2 वर्षात 150 एकर जमीन वगैरे असं नाही. मंत्री ह्याचा अर्थ असा आहे जो मंत्र देतो, जो चांगलं काय वाईट काय हे कानात सांगतो आणि आवश्यकता वाटली तर कान धरू सुद्धा शकतो. मंत्र्याची ही ताकद आहे. चाणक्य मंत्रीच आहे. कोणी अष्टप्रधानातला असेल, कोणी पंतप्रधान असेल, मंत्री आहे. पण मंत्री म्हणजे ज्याच्याशी मंत्रणा करता येते. सर्व मनातलं जे काही आहे ते विश्वासाने कुणाजवळ बोलायचं आहे, स्त्रीजवळ बोलायचं आहे.
म्हणून पहिलं काय म्हटलं गेलं, कार्येषु मंत्री करणेषु दासी. आता दासी शब्द आला की आपण फणा काढणारच आहे, मला कल्पना आहे. स्त्रीला दासी, दास्यत्व याला फार सामर्थ्य लागतं. कोणीही दास होऊ शकत नाही. दास आणि गुलाम यात फरक आहे. दास आणि नोकर यात फरक आहे. दास आणि शोषित राहणारा आणि दासी यात फरक आहे. या सगळ्या फरकाला नीट समजून घेतलं पाहिजे, कारण का हजारो वर्षापूर्वीची ही भाषा आहे. तो म्हणतो की करणेषु दासी, घरामध्ये जे काही धर्मकार्य होतं आहे, जी काही कर्म होतं आहेत, त्याच्यामध्ये तिचा भाग श्रीरामांचा दास असलेल्या हनुमंतासारखा असला पाहिजे. कसा दास आहे तो? तर श्रीराम हनुमंताच्या समोर हात जोडून उभे राहत आहेत आणि म्हणतायत की हे दास, तुझ्या ऋणातून उतराई होणं मला शक्य नाही. मी माझे 5 प्राण तुला वाहून टाकले तरी तुझं माझ्यावरचं ऋण जाणं शक्य नाही. दास स्वामीपेक्षा श्रेष्ठ आहे. आणि म्हणून रामाची जितकी मंदिर आहेत ना, त्यापेक्षा अधिक हनुमंताची मंदिर आहेत. कारण का दास श्रेष्ठच आहे आणि दासाच्या द्वारेच स्वामीपर्यंत जाता येतं, हा त्याचा अधिकार आहे. कारण का तो दास म्हणजे त्याच्या सर्व साऱ्या क्षमता तो मोठ्या निष्ठेने एका मंगल कार्यासाठी, एका उत्तम कार्यासाठी, सुसंस्कृत कार्यासाठी अर्पण करतो आहे. स्वामीची 80% शक्ती दास आहे. त्यामुळं दासी हा काही साधासुद्धा नाही. भोज्येषु माता. जेव्हा आम्ही जेवायला बसू, स्वयंपाकाची सगळी प्रक्रिया होते, तेव्हा वाढणारी पत्नी ही नुसती पत्नी नाही आहे, ती नुसती भावजाई नाही आहे, ती नुसती मोठी धाकटी बहीण नाही आहे. ती जेव्हा स्वयंपाक करते आणि स्वयंपाक करून खायला घालते, वाढते, तेव्हा ती आईच्या भूमिकेत जाते. एक स्त्री मंत्री पण आहे, सेविका पण आहे, आई पण आहे. आणि आई आहे याचा अर्थच असा, आवडेल ते वाढणार नाही, आवश्यक आहे ते वाढेल. नूडल्स आवडतात, मी नाही देणार. शिकलायत ना, पैसे मिळवताय ना, क्लास 1 क्लास 2 पदावर आहात ना, घरात हिंमत दाखवा बरं मुलाला किंवा मुलीला नूडल्स खायचे नाहीत म्हणायचे. आहे हिंमत? मग तुमच्या बाहेरच्या प्रोफेशनल प्रोफाईलला अर्थ काय आहे? जर तुमच्या घरातच तुमची सत्ता चालत नसेल तर तिथे मात्र सगळ्यांनी माना डोलवल्या पाहिजे, ही अपेक्षा आमच्या भगिनी कशा काय ठेवू शकतात? तुमच्या घरात तुमचं चालतं का? नाही टी व्ही बघायचा, चालतंय का? एकदा आजमावून तरी बघा. नाही मोबाईल बघायचा, चालतं? नाही, आपल्याला करिअर करायचं ना, आपल्याला वेळच नाही. मग कटकट नको तर घे, डोक्याला व्याप नको तर बघ, माझ्या मागे भुणभुण नको, खा. आता मी जरा जास्तच घुसखोरी करत असल्यामुळं खूप शाळांमध्ये जेव्हा बोलवतात मला, विशेषतः प्रायमरी, तेव्हा मी त्यांना म्हणतो की मुलांना गोष्टी बिष्टी सांगणं हे काम मला जमत नाही, मी नाही करणार. मला फक्त तुमचा जेवणाचा वेळ झाला की त्यावेळेला मुलांसोबत बसू द्या. मग ते हेडमास्टर, प्रिन्सिपल, जे कोणी पदाधिकारी असतील ते म्हणतात असं का? तर मी म्हणतो की मला मुलांमध्ये बसायला आवडेल. त्यांनी डबे उघडले की मला कळतं यांच्या घरातली संस्कृती काय आहे, त्या डब्यामध्ये काय दिलंय याच्यावरून त्या घरात काय आहे. आईला नोकरी असेल पण काय किंमत मोजून आपण पैसे मिळवतो आहोत हे जिला कळतं ते भोज्येषु माता. काय बनवणार? आपल्याकडे परंपरेत असं सांगितलं गेलं आहे, स्वयंपाकघर देवघरापेक्षा महत्त्वाचं आहे. एक वेळ देवघर असं तसं चालेल, नसलं तरीही चालेल, पण स्वयंपाकघर आहे ना, ज्याच्यावर स्वामित्व आईचं आहे, ते स्वयंपाकघर त्या संपूर्ण घराची शक्ती निर्माण करतं. भोज्येषु माता शयनेषु रंभा. एक पत्नी याचा विचार केला तर ती दिवसभरात मंत्री आहे, दासी आहे, जेवायला घालताना आई आहे, शयनेषु रंभा. आणि जेव्हा एकांतात पती पत्नी मिळतील तेव्हा तिची भूमिका रंभेसारखी आहे. ती नवऱ्याला रिझवेल, नवऱ्याला आनंद देईल, नवऱ्याचं रंजन करेल, नवराही तिचं रंजन करेल. ह्या उभय
नात्यांचा विचार केला धर्मानुकूल ती धर्मानुकूल आहे. नवऱ्याचा जो धर्म आहे, खरं तर हे पुरुषांनीही आत्मसात करायला हरकत नाही बदलत्या काळात, पण आज आपण स्त्रियांविषयी बोलतो. धर्मानुकूल, तर नवऱ्याचं जे कर्तव्य चाललं आहे, धर्म चालला आहे, त्याला मी अनुकूल वागते की नाही. नवऱ्याला एक सामाजिक कार्याची आवड आहे आणि समाज म्हटल्याबरोबर बायकोच्या कपाळावर आठ्या, तू नको करू, पण नवरा करत असेल तर त्याला सहाय्य कर. घरामध्ये कोणतंही कार्य होत असेल तर बरोबरीने तू उभी राहा. तुझ्या नुसत्या असण्याने त्याची ताकद दसपट वाढणार आहे. जाता जाता तुम्ही हेही लक्षात ठेवा बहिणीनो, तुमच्या जीवनाच्या जोडीदारामध्ये तुमच्याशिवाय उभं राहण्याची हिंमत नाही आहे. नीट समजून घ्या. तुम्ही आहात, त्याच्यामध्ये इतका सुसंस्कृतपणा नसेल, त्यामुळं तो तुम्हाला प्रत्येक वेळी ह्याची जाणीव करून देत नसेल. त्याचा पुरुषी अहंकार आडवा येत असेल, त्यामुळं तो तुम्हाला याच्याविषयी काही बोलत नसेल. पण हे तुम्ही मनोमन समजून घ्या, तुम्ही नसाल तर त्याच्या जगण्याला अर्थ नाही. तो मान्य करो किंवा न करो, तुम्ही आहात, तुम्ही शक्ती आहात आणि तुम्ही शक्ती आहात. वाजवा, पुरुषांनी टाळ्या तरी वाजवा, बरं वाटेल त्यांना. जरा तुम्ही शक्ती आहात. म्हणून त्यांनी काय म्हणलं, धर्मानुकूल आणि क्षमया धरित्री. आणि ती एखादं चुकली गोष्ट तर धरित्री ही भूमी, ही धरती ही जशी क्षमाशील आहे, कुणी तिला तुडवो, रागाने बोलो, ती कोणावर क्रोध निर्माण करत नाही, तिच्या मनामध्ये कोणाविषयी क्रोध नाही, तशी माझ्या घरातली स्त्री क्षमाशील आहे. चुकतं, नवऱ्याकडून नाही चुकतं, दिराकडून नाही चुकतं, मुलाकडून नाही चुकतं, निश्चित सासू सासऱ्यांकडून नाही चुकतं, मी क्षमाशील आहे. अशा स्त्रीचं रूप जेव्हा तिला पूर्णपणाने आत्मसात होईल, तेव्हा एक अग्निशिखा निर्माण होईल. पण मला आज एवढ्याच अग्निशिखांच्या विषयी सांगायचं नाही आहे. मला या सगळ्या गुणवत्तेमध्ये आणखीन एक गुणवत्ता जोडायची आहे. ती धर्मानुकूला, क्षमया धरित्री असेलच, पण या 6 गुणामध्ये एक 7वा गुण आहे, रणेषु अग्निशिखा. रणेषु अग्निशिखा. आणि आज मी माझ्या सगळ्या लेकी, सुना, भगिनी, माता, भावजया, ज्या नात्यांनी तुम्ही आलात त्या सर्व नात्यांना कृपा करा. बाकी काहीही तुमच्या घरातल्या नवीन पिढीला देता नाही आलं तर हा इतिहास तरी सांगा त्यांना. आम्ही रडक्या नाही आहोत, आम्ही घाबरून जाणाऱ्या नाही आहोत. छोट्या मोठ्या संकटाने जगणं नकोसं व्हावं अशा हताश निराश होणाऱ्या आम्ही नाही आहोत. आम्ही एका बाजूने ही सगळी कामं करूच, आम्ही मंत्री होऊ, आम्ही दासी होऊ, आम्ही सहाय्यकर्ती होऊ, आम्ही जे जे काही आमच्या वाट्याला आलं आहे ते आम्ही करूच. पण जर प्रसंग पडला तर रणामध्ये उतरणाऱ्या आम्ही अग्निशिखा पण होऊ. आणि त्या अग्निशिखांच्या विषयी खरं तर 3 दिवस हा विषय व्हावा असा आहे. पण यातल्या काही, ज्याला आपण वानगी म्हणतो, अशा वानगी दाखल काही व्यक्तित्वांचा मी विचार आपल्यासमोर ठेवतो आहे. मला या विषयाला सुरुवात करत असताना स्वाभाविकच हे 300व जन्मशताब्दी वर्ष आहे अहिल्यादेवींचं, अहिल्यादेवी होळकर. पण आपण त्यांच्यावरती स्वतंत्र 3 तास चरित्र सांगितलेलं आहे. पण मला त्यांची आठवण येते. उद्या त्यांचा पुन्हा स्मृती दिवस आहे तारखेनुसार. त्यांना वंदन करून आपण या विषयाला सुरुवात करू. जिजाऊ आईसाहेबांची आठवण होते की माता म्हणून सुद्धा रणांगणावर प्रत्यक्ष जिजाऊ आईसाहेब कधी गेल्या का? अहिल्यादेवी गेल्या की नाही? पण ह्या दोघींमध्येही एक अग्निशिखा हे तत्व आहे, अग्निज्वाला आहे. बघा, अहिल्यादेवींच्याकडे विस्तारांनी झाला आहे तो विषय मी फक्त आठवण करून देतो आहे. चौंडीसारख्या एका गावातली एक मुलगी, लौकिक अर्थाने शिक्षण काहीही नाही, तिने व्यवस्थापनाचा अभ्यास केला नाही, राज्यशास्त्राचा अभ्यास केला नाही, हार्वर्ड केम्ब्रिजमधनं कुठल्या पदव्या घेतल्या नाहीत. तिथून पदव्या घेऊन आलेले राज्यकर्ते काय लायकीचे असतात हे आपण 60 वर्ष पाहिलं आहे.
त्यामुळं तसं काहीच त्यांनी केलेलं नाही. पण आयुष्यामध्ये प्रसंगांना सामोरं जाणं ही हिंमत कुणी दाखवली तर अहिल्याबाईंनी दाखवली. त्यांचं प्रशासनामधलं कार्य, आपल्या ग्रामपंचायतीसारखी योजना ज्या बाईच्या मनात पहिल्यांदा आली, महिलांचे अधिकार त्यांना मिळाले पाहिजेत, विधवा महिलांना अधिकार मिळाला पाहिजे, संपत्तीत त्यांना वाटा मिळाला पाहिजे, असा विचार करणारी पहिली राज्यकर्ती आहे ती. तीर्थक्षेत्रांचा विकास झाला पाहिजे, घाट बांधले पाहिजेत, धर्मशाळा बांधल्या पाहिजेत, रस्ते बांधले पाहिजेत, या सगळ्याचा विचार करणारे अहिल्यादेवी आहेत. पण एका बाजूनी हे सगळं करत असताना तेजस्विता किती असते, न्यायप्रियता किती असते, अग्नीचं तेज कसं असतं. त्यांच्या नवऱ्याला दर एका महिन्याला खर्च करायसाठी सरकारी तिजोरीतून पैसे मिळत होते. नवरा कोण आहे? होळकर साम्राज्याचा, माळव्याचा स्वामी आहे. तो कोणी गुलाम नाही आहे, पण व्यसनी आहे, व्यवहार ठीक नाही. आणि एक दिवस असं लक्षात येतं अहिल्यादेवीच्या सदरेवर जेव्हा त्या बसलेल्या आहेत, मी तिची ताकद सांगतोय स्त्रीची, ठरवाल तर हे होऊ शकतं, मनात योजाल तर तुम्ही परिवर्तन एका रात्रीत घडवू शकता, कुटुंबात नाही संपूर्ण राष्ट्रात. त्या सदरेवरती बसल्या आणि त्यांचे यजमान तनखा घ्यायला, पैसे घ्यायला, खर्ची घ्यायला सदरेवरती आले. आता मालक पैसे मागतोय, दिवाणजी काय नाही म्हणेल, म्हणून दिवाणजी म्हणाला ठीक आहे मी देतो. अहिल्याबाईंनी थांबवलं. ते म्हणे की पहिल्या रकमेचा हिशोब दिला आहे का नवऱ्याला? आता चाचपडलं कारभारी, कसं काय म्हणायचं की मालकाला हिशोब द्या. त्या म्हणाल्या तुम्ही गप्प बसलात याचाच अर्थ आहे त्यांनी दिला नाही. त्याने नवऱ्याला सांगितलं हिशोब द्या. नवरा संतापला, नवरा आहे तो. मग त्या म्हणाल्या नुसत्या हिशोब द्या असं नाही, तर तुम्हाला ज्या काळासाठी पैसे दिलेले होते त्याच्या आधी तुम्ही पैसे खर्च केलेत, त्यामुळं तुम्हाला पैसे देता येणं शक्य नाही. मोठा विषय आहे तो, त्यातले सगळे तपशील सांगत नाही, सगळा संवाद सांगत नाही. पण मुद्दा एवढाच आहे की सदरेवरती कारभाऱ्यांसमोर आपल्या नवऱ्याला हिशोब मागण्याची हिंमत दाखवणारी ही बाई आहे. आपल्या सासऱ्यावर वडिलांपेक्षा जास्त प्रेम करणारी ही सून आहे. आणि सासऱ्याने आपलं हृदय आपल्या पोटच्या पोरीसमोर जसं मोकळं करावं तसं केलेलं आहे. आणि प्रत्येक वेळी सासऱ्याने अहिल्यादेवींना अनेक गोष्टींची माहिती दिली आहे. तोही विस्ताराने विषय आपण बघितलेला आहे. पण या अहिल्यादेवींचं इतकं सगळं कार्य होत असताना संकट किती आली. आपण तर छुटपुट एखाद दुसऱ्या संकटाने गांगरून जातो. स्वतःच्या कुटुंबातल्या जिवलग नवरा, मुलगा, जावाई, सासू, सासऱ्यांसह जिवलग 13 जणांचा मृत्यू अहिल्याबाईंनी पाहिला. 13. आणि प्रत्येक वेळी स्वतःला धीर दिला की नाही मला हे उभं राहायचं आहे, मला करायचं आहे. आणि जे राज्य केलं ते आपल्यासमोर आहे. जिजाऊ ऐसा आहे. किती धग असू शकते एखाद्या व्यक्तिमत्वात. अनेक जण बघत होते मोगली अत्याचार, अनेक जणांच्या घरापर्यंत अत्याचार पोचले होते. बाकीच्यांचं राहो, भोसल्यांच्या घरातली सून लक्ष्मी ही उचलून पळवून नेली गेली होती. याच्यापेक्षा अत्याचार काय हवे. पण सगळेजण वतनाचं सुख भोगत राहिले होते ना. जिजाऊ आईसाहेब बेचैन होत्या. ते म्हणाले की नाही, यातून मार्ग काढला पाहिजे. कुठून आलं त्यांच्याकडे? त्यांच्या मनामध्ये ही इच्छा कुठून आली? निसर्गाने भारतीय स्त्रीच्या आत अशा पद्धतीच्या क्रांतिकारकत्वाचं बीज पेरलेलंच आहे. आम्ही काय केलं आहे ते काढून टाकलं आहे आणि आम्ही तिथे सुखासीनता भरली आहे. जिजाऊ आईसाहेब सगळ्यांना तोंडपाठ आहे, असलाच पाहिजे. म्हणजे खरं तर चातुर्मासामध्ये आपण हे व्रत केलं पाहिजे आता आषाढी एकादशीपासून, की रोज एक तरी अध्याय
जिजाऊ आईसाहेबांच्या आणि अहिल्यादेवींच्या चरित्रातल्या 5 पानं का होईना वाचलं पाहिजे. तुम्ही धार्मिक ग्रंथ वाचताना त्यांनी तुम्हाला पुण्य मिळेलच, मिळू द्या. पण हे ग्रंथ जर तुम्ही रोज ठरवून वाचाल तर तुमच्या पुण्याला एक तेजाळ रूप प्राप्त होईल, एक तेजस्विता प्राप्त होईल. त्यामुळं तुम्ही ते करावं असं मला वाटतं, आग्रह आहे. जिजाऊ आईसाहेबांचा एक प्रसंग फक्त सांगतो आणि मग एक स्त्री ठरवलं तर काय करू शकते. शिवरायांचे मोठे भाऊ होते, त्यांचंही नाव होतं संभाजी. मुलाचं तर होतंच होतं. आणि या संभाजीला अफजल खानाने दगाफटका करून मारलं होतं. जेव्हा प्रतापगडावर महाराजांना भेटायला अफजल खान आला, त्याच्या क्रूरतेची चर्चा तर येत होती. तुळजाभवानीचं मंदिर फोडलं होतं, पंढरपूरचं तीर्थक्षेत्र भ्रष्ट केलं होतं, रस्त्यामधल्या अनेकांना त्रास दिला होता. खान आहे म्हणजे त्याच्या DNA मध्ये हे असणारच. इतकं भय होतं, इतकी दहशत होती. आणि त्या मानाने राजे छोटे होते, अंगकाठीने छोटे, अनुभवाने छोटे. अफजल खानाला भेटायला जात असताना जिजाऊ आईसाहेबांना नमस्कार करायला गेले ते. आपण असतो तर काय केलं असतं, असा प्रत्येक आईच्या मनात प्रश्न आला पाहिजे. आपण असतो तर काय केलं असतं. 10वी-12वीच्या परीक्षा केंद्रावर पोराला सोडायला जाताना सुद्धा नवस काय बोलतात, अंगारे काय लावतात, गंडे काय घालतात, दारात काय उभं राहतात. जसं काही आता गॅस्टेपोमध्ये छळछावणीतच आपल्या पोराला पाठवायला लागलो आपण. जर मायबाप इतके कसदिल असतील ना, तर एक अतिसामान्य दर्जाची 10वी-12वीची परीक्षा आहे, त्याला सामोरं जाताना इतकं धायकुतीला आपण येत असू तर आयुष्य तर केवढ्या मोठ्या परीक्षा घ्यायसाठी सिद्ध असतं. आम्ही काय करणार तेव्हा. जिजाऊ आईसाहेबांच्या समोर महाराज नतमस्तक झाले, पायावर डोकं ठेवलं. चला, तुमच्यापैकी सगळ्याच आयांना हा माझा प्रश्न आहे, तुमची लेकरं तुमच्या पायावर डोकं ठेवून लास्ट टाइम केव्हा पाया पडली. नाही, सक्ती करा, वाकायची, मातृत्वासमोर वाकायची सवय लावा, म्हणजे दुसऱ्यांच्या मुलीकडे वाईट नजरेने ते बघणार नाही. वाका. नाही, जिजाऊ आईसाहेबांच्या मनात तर काहूर असेलच ना. एका क्रूर कर्म्याच्या भेटीला चाललंय लेकरू, आणि साधंसुद्धा नाही, लाख मोलाचं. जिजाऊ आईसाहेबांनी जवळ घेतलं महाराजांना, आशीर्वाद दिला. टेक केअर म्हणाल्या नाही, टेक केअर म्हणाल्या नाही, सांभाळून जा म्हणाल्या नाही. अगदी ऊन वाटलं तर कॅप घालं नाही म्हणाले. टिफिनमधलं कोणाला देऊ नको नाही म्हणाले. तुमची माझी माय आहे जिजाऊ आईसाहेब, तिच्या पोटी आपण जन्माला आलो, तिच्या प्रतिष्ठेला बट्टा लागू नये असं तरी वागलं पाहिजे ना आपण. जिजाऊ आईसाहेब म्हणाले, शिवबा, संभाजीचे उसने फेडा, संभाजीचे उसने फेडा. तुमच्या मोठ्या भावाला या नतद्रष्टाने मारलंय ना दगाफटका करून, तावडीत आलेला आहे, जिवंत नका सोडू. आता अशा हिंदूंना कोणी हिंसक म्हणत असेल, आम्ही हिंसक आहोत, आम्ही हिंसक आहोत. का नाही. त्यामुळं ह्या दोघींना वंदन केल्याशिवाय हा विषय आपल्याला पुढे नेता येणार नाही. दोघींच्याही चरणी शतशत वंदन आहे. अहिल्याबाई आणि जिजाऊ आईसाहेब या आमच्या भारतीय जीवनातल्या, केवळ महाराष्ट्र मराठी एवढं नाही, समग्र भारतीय जीवनातल्या स्त्री शक्तीचं एक तेजस्वी धगधगती अग्निशिखेचं ते रूप आहे. प्रत्यक्षामध्ये रणांगणात उतरूनही अहिल्याबाईंनी कर्तृत्व गाजवलंच. पण आज आपण अशा काही निवडक स्त्रियांचं चरित्र अगदी ओझरतं. पण तुम्हाला विनंती परत राहील, विनंती नाही, आग्रह,
की तुम्ही ही सगळी चरित्र वाचा, ही सगळी पुस्तकं बाजारात उपलब्ध आहेत. आणि आपल्या घरामध्ये कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी आवश्यक असणारी पुस्तकं तर घ्याच. पोटाची खळगी भरायसाठी जे करावं लागतं ते कराच. पण पोट भरल्यानंतर काय करावं हे कळण्यासाठी जे आवश्यक आहे ते नाही दिलं तर आपली पोरं सैतान होतील. प्रत्यक्ष रणांगणामध्ये उतरलेल्या काही अग्निशिखांच्या विषयी आपण बघू. नानासाहेब पेशव्यांचं नाव ऐकलं आहे आपण. 1857 स्वातंत्र्य समर तेही ऐकलं आहे आपण. त्या काळामध्ये नानासाहेब पेशव्यांनी एकूण सगळ्या स्वातंत्र्य समरामधली नानासाहेब पेशव्यांची, तात्या टोपेंची, राणी लक्ष्मीबाईची ही सगळ्यांची भूमिकाही आपण बऱ्याच वेळा ऐकली आहे. आज मी एका वेगळ्या व्यक्तित्वाला तुमच्यासमोर ठेवतो आहे. कानपूरपासून 24 किलोमीटर अंतरावरती बिठूर नावाचं एक गाव आहे. तिथे नानासाहेब पेशव्यांचा तळ होता. नानासाहेब पेशव्यांनी इंग्रजांना नाके 9 आणले होते. कानपूरवरही कब्जा मिळवला होता. आणि इंग्रजांच्या मनामध्ये हा पेशवा फार डसत होता. काही करून यांना संपवलं पाहिजे. कारण का नानासाहेब पेशव्यांच्या माध्यमातूनच वेगवेगळ्या संस्थानिकांना अगदी दिल्लीच्या बादशहापर्यंत सगळ्यांना संघटित करण्याचं काम सुरू होतं. आणि ब्रिटिशांना माहिती होतं की ह्याला संपवला तर निम्मी चळवळ संपेल. अगदीच गैरसमज नव्हता, वस्तुस्थिती होती. आणि मग नानासाहेबांनी काय, कानपूर तर सर केलं, बिठूरला त्यांचा मुक्काम होता. अनेक इंग्रजांनी प्रयत्न केला पण नानासाहेबांना परास्त करू शकले नाही. उलट नानासाहेबांनीच अनेक इंग्रजांना यमसदनालाही पाठवलं होतं. पुन्हा पुन्हा हे सिद्ध होत होतं की हा आटोक्यात न येणार आहे. पण एकदा इंग्रजांनी सर्व ती कुमक वाढवून सगळी शक्ती एकवटून बिठूरवर आक्रमण केलं. बिठूरवर आक्रमण केल्यानंतर नानासाहेब पेशवे तर सावध होते. त्यांच्या लक्षात आलं की आपल्या हातामध्ये जेवढं सैन्य आहे, ताकद आहे, तेवढ्याने आपण पूर्ण प्रतिकार करू शकणार नाही. मग आता काय केलं पाहिजे? आता आपण इथून सुखरूप बाहेर पडलं पाहिजे. या सगळ्या घटनांकडे एका वेगळ्या दृष्टीने बघितलं पाहिजे. यप पलायते सजीविता. कृष्णाने सुद्धा पळ काढला. नानासाहेब पेशवेंनीही पळून जायचं ठरवलं. सावरकरांनीही अंदमानातली शिक्षा कमी होण्यासाठी प्रयत्न केला. म्हणून मी काही सावरकर नाही, माफी मागणार नाही असं म्हणणारा एक निर्बुद्ध माणूस आपण कसा काय सहन करू शकतो? ही माफी नाही आहे, ही माफी थोडीच आहे. ज्यांच्या पिढ्यानपिढ्या या देशातल्या संस्कृतीच्या विरोधात गेल्या, शेवटच्या दिवशी आपण पुढच्या चॅलेंजेसमध्ये ह्या गांधी नेहरू कुटुंबाच्या पापांचा पाढा वाचणारच आहोत. आज आपण त्या विषयाला हात लावून इतक्या चांगल्या व्यक्तिमत्वाला थोडासा डाग कशाला लावायचा ना. हल्ला केला. नानासाहेब पेशव्यांनी ठरवलं की पळायचं, कारण का त्यांना मोठं लक्ष गाठायचं होतं. एखाद्या वेळेला लढाई हारली तर हारली, युद्ध जिंकायचं. नानासाहेब पेशवे तिथून पळाले. बिठूरमध्ये इंग्रज घुसले. अत्याचार वगैरे तो सुरू करणं. पुन्हा लक्षात घ्या तुम्ही, आपल्या जेत्या राजांनी असं कधीही केलं नाही. तो पुरुष असो वा स्त्री असो. जी जिंकली व्यक्ती तिने कधी असा अत्याचार केला नाही. पण अत्याचार करणं अपरिहार्य झालं तर उगाचच अहिंसेचे पोवाडे गायले नाही, अत्याचार केला. नानासाहेब निसटले. इंग्रज चौताळले. इंग्रजांनी बिठूरच्या सगळ्या वाड्याला आग लावून टाकली, जिथे पेशव्यांचा निवास होता. आग लावून टाकली. धरपकड सुरू झाली. नानासाहेबांच्या जवळचे जे होते ते पकडले गेले. त्यांच्यावर अत्याचार झाले. नानासाहेबांचा ठाव ठिकाणा विचारत होते, कोणीही सांगत नव्हतं, कारण का कोणाला माहितीच नव्हतं. एक मुलगी पकडली गेली. तिचं नाव आहे मैनावती. कधी कानावर पडल्यासारखं वाटतंय? नाही, कारण का ती नेहरूंच्या घरात जन्माला आली नव्हती. मैनावती. संताप येऊ द्या या गोष्टीचा, संताप येऊ द्या. अतिशय निकम्मी कुटुंबाचे पोवाडे आम्ही 70 वर्ष गायलेत. आम्हाला संताप वाटला पाहिजे, लाज वाटली पाहिजे, आणि जिथे जिथे यांची नामोनिशाणी आहे ती नाहीशी कशी होईल असा प्रयत्न केला पाहिजे. त्याला राजकीय अर्थ तुम्ही काही द्यायचा तो. ही मैनावती आहे, ती पकडली गेली.
मैनावतीला सांगितलं, तुझ्या वडिलांचा ठाव ठिकाणा सांग, नानासाहेबांची मुलगी. ती म्हणाली, मला माहीत नाही. तुला माहीत कसं नाही? आता एक मुलगी आपल्या हातामध्ये सापडली म्हटल्यानंतर शत्रूच्या मुलीशी कसं वागायचं हे मोगल आणि इंग्रजांना चांगलंच माहिती आहे. ते काय कल्याणच्या सुभेदारासारखी सन्मानाने परत पाठवायची गोष्ट नाही आहे त्यांच्या दृष्टीने. पराकोटीचा छळ केला, मारहाण केली, धमकावलं, ती सांगायला काय तयार नाही. शेवटी इंग्रज अधिकाऱ्याने मैनावतीला सांगितलं की आता बऱ्या बोलांनी तू जर बापाचा ठिकाणा नाही सांगितला तर हा जळणारा वाडा तू बघतेस ना, या आगीत तुला फेकू. मैनावती नावाच्या एका मुलीला समोर धगधगलेला पेटलेला वाडा आणि त्यात मी तुला फेकेन असं म्हणेल. पुन्हा पुन्हा मी ही आठवण करून देणारच आहे. डोळे मिटायचे आणि माझी 13 वर्षाची मुलगी अशा परिस्थितीत कशी वागली असती हा प्रश्न स्वतःला विचारायचा. म्हणजे मातीशी नातं असणाऱ्या खोळातली मुलं कशी असतात आणि फेरेक्स खाऊन मोठी झालेली मुलं कशी असतात हा फरक तुम्हाला कळेल. नका देऊ त्यांना चॉकलेट्स, नका देऊ त्यांना क्रीमची बिस्किटं, नका देऊ त्यांना त्यांच्या आवडीचे हे सगळे पदार्थ की ज्याच्यामध्ये फक्त विष आहे. त्यांना द्या हा इतिहास. मैनावती म्हणाली की तुम्ही माझा छळ केलात, तुम्ही मला त्या आगीत फेकायचं ठरवलं, तरी पण मी तुम्हाला सांगते आहे की मला माझे वडील कुठे आहेत हे माहिती नाही. इंग्रज अधिकाऱ्यांनी सांगितलं की हिचे हातपाय बांधा आणि हिला आगीत फेका. हातपाय बांधले तरी डगमगले नाही. इथपर्यंत विटा रचल्या तर गुरु गोविंद सिंगांची मुलं डगमगली नाहीत. 7, 8, 9 वर्षाची. इस्लाम कबूल करता, इस्लाम कबूल करता. ते पोरं म्हणाले की नाही कबूल करा. आणि इथे तर खायचा पदार्थाचा आमिष दाखवलं तर आपली पोरंपोरी कोणाबरोबरही निघून जातात आणि दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात बातम्या येतात. आमच्या गुरुची पोरं नाही गेली, भिंतीत चिणली गेली, पण इस्लाम कबूल नाही केला. आमचं रक्त ते आहे. त्या रक्ताचं स्मरण म्हणजे अग्निशिखांचं चरित्र लक्षात घेणं. मैनावतीच्या हातपाय बांधले, तिला उचललं आणि धगधगत्या वाड्याच्या आगीमध्ये फेकून दिलं, पण तिने तोंडातून ब्रही काढला नाही. किती वर्षाची होती मैनावती? 13 वर्षाची. फक्त 13 वर्षाची. कुठून आलं धैर्य, कुठून आलं साहस? मृत्यू समोर आहे, मी डगमगणार नाही. आश्चर्य इथंच नाही, आश्चर्य पुढे आहे. मैनावती आगीत जळून गेली, पण वडिलांचा ठाव ठिकाणा माहिती असूनही सांगितला नाही. ही नानासाहेब पेशव्यांची सख्खी पोरगी नाही आहे, दत्तक घेतलेली पोरगी आहे. दत्तक घेतलेली एक दत्तक घेतलेली पोरगी आपल्या वडिलाच्या प्रतिष्ठेचा इतका विचार करते आणि 9 महिने पोटात सांभाळलेली आपली पोरगी मेरा हमीद ऐसा नाही म्हणून लव जिहादला बळी पडते. आम्ही काय घडवलं आहे? आम्ही कोणता संस्कार केला? आम्ही कोणती नीतिमत्ता दिली? जेव्हा तिला कळेल की मैनावती तिच्या कोळात मी जन्माला आले, ते रक्त माझ्यात आहे, तेव्हा ती कुठल्या अशा तशाच्या मोहात नाही पडणार आणि जन्मदात्या आईबापाला तरी नाही फसवणार. मनोशी सिन्हांचं सॅफरन सोर्ड्स नावाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये अशा अनेक शूरवीर व्यक्तिमत्वांचं, विशेषतः महिलांची सगळी माहिती दिलेली आहे. ही का सांगायची? तर एक पाश्चात्य विचारवंत असं म्हणतात की आपला इतिहास, आपली परंपरा, आपला धर्म, आपली संस्कृती याचं ज्ञान नसलेला समाज म्हणजे मुळं नसलेलं झाड आहे. आमची पुढची पिढी तशीच होणार आहे का? मुळंच नाही, मग हे झाड उभं कसं राहील? आणि हे झाड उभं राहिलं नाही आणि उभं राहिल्यासारखं वाटलं तरी एखादी वाऱ्याची झुळूक आली तरी ते उन्मळून पडेल. अनुभव आहे. बॉटनीचा अभ्यास करणाऱ्यांना माहिती आहे, जी परंपरेनं या मातीतली झाडं नाहीत, याला ऑर्नामेंटल ट्रीज म्हणतात, ती हलक्याशा वाऱ्यात उन्मळून पडतात, पण आमचे वड पिंपळ मात्र जसेच्या तसे राहतात. आम्हाला हा इतिहास, आम्हाला ही परंपरा, आम्हाला धर्म कळलं पाहिजे. गोंडवाना या राज्याचं, संस्थानाचं नाव ऐकलं? गोंडवाना एक्सप्रेसमुळं काही जणांनी ऐकलं आहे. पण हा जो गोंडवाना आहे
तिथे एक राणी होती दुर्गावती. या दुर्गावतीचं चरित्र आम्ही नीट समजून घेतलं तर कळतं आम्हाला काय व्हायचं आहे, आम्हाला काय करायचं आहे. या दुर्गावतीविषयी कुठे कुणाला माहिती आहे? आता 500 वर्ष झाली तिच्या जन्माला. नुकताच मोठा समारंभ झाला जबलपूरमध्ये. पंतप्रधानांच्या हातून त्यांचा पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालं. आम्हाला दुर्गावती कुठे माहिती आहे? पण ह्या दुर्गावतीचं कर्तृत्व असं की तिने आपल्या नवऱ्याच्या पाठीमागे, नवरा लवकर वारला, संपूर्ण गोंडवान्याचं राज्य सांभाळलं. 1549 ते 1564 हा कालावधी आहे. 1500 मी कालची गोष्ट सांगत नाही आहे. 1500 या काळामध्ये, या शतकामध्ये एक दुर्गावती उभी राहते आणि राज्य करते. वुमन एम्पॉवरमेंट म्हणजे काय असतं? कोणती सत्ता पाहिजे ह्यापेक्षा मोठी. तिने राज्य केलं आणि नुसतं राज्य केलं असं नाही, तर संपूर्ण गोंडवान्यामध्ये तिने इतक्या पद्धतीनं समृद्धी आणली, इतक्या पद्धतीनं समाजसेवेचे उपक्रम केले. थक्क होऊन जातो आपण. असं म्हटलं जातं की तिथे हत्ती आणि सोन्याची देवाणघेवाण होऊन व्यवहार चालत असत दुर्गावतीच्या राज्यामध्ये. 1524 दुर्गाष्टमीला तिचा जन्म झाला, म्हणून तिचं नाव ठेवलं दुर्गावती. आणि अशा दुर्गावतीनं स्वतःच्या नावाचं सार्थक केलं. दुर्गाच होती ती. तिने स्वतःचं सार्थक केलं. 4 वेळा अकबर आणि मोगल लोकांनी तिच्यावरती आक्रमण केलं, मोठ्या सैन्यानिशी, अगदी बंदूकधारी सैनिकांचे जथेच्या जथे घेऊन. पण राणी दुर्गावतीने असफ खान नावाचा एक मोगल सरदार होता, 4 वेळा त्याला खडे चारले, धूळ चारली, परतून पाठवलं. इतकी दहशत होती तिची की मोगल सैनिक तिच्या देशाकडे, गोंडवान्याकडे बघायला तयार नसत. एवढा धाक दुष्ट लोकांमध्ये निर्माण करणं हे राणी दुर्गावती होती. नुसती ती तेवढीच होती अशातला भाग नाही. तिने महिलांचं एक दल निर्माण केलं होतं. महिलांचं दल म्हणजे स्त्रियांसाठी. जसं राणी लक्ष्मीने केलं तसंच राणी दुर्गावतीनेही केलं. आणि तिचा धाक, त्या महिलांच्या दलाचा धाकसुद्धा होता की आसपासच्या अनेक आक्रांत्यांना तिच्याकडे बघण्याची हिंमत होत नव्हती. ही दुर्गावती आम्हाला कळेल का? साधीसुधी नव्हती. तुम्ही महाभारत वाचलं असेल, बघितलं असेल असं म्हणत नाही, कारण का त्यात हा भाग नाही. महाभारतामध्ये एकदा सत्यभामेने द्रौपदीला विचारलं की तू 5 नवऱ्यांवा एवढं नियंत्रित कसं करू शकते, ताब्यात कसं ठेवू शकते? तुझ्याकडे काही जादूटोणा, गंडा दोरा आहे का? त्यावेळं द्रौपदीने दिलेलं उत्तर जे आहे ते मुळातून तुम्ही वाचा, ते मी सांगणार नाही आहे. पण त्या उत्तराची आठवण यावी अशी दुर्गावती आहे. या दुर्गावतीचं सैन्य होतं, त्याच्यामध्ये 2 लाख घोडेस्वार होते. 2 लाख. काय कंट्रोल असेल त्या बाईचा? 2 लाख घोडेस्वार, त्यांच्यावरती एका नजरेमध्ये सगळ्यांना धाकात ठेवणं, त्यांना अनुशासनामध्ये देणं. 1000 हत्तींचं दळ होतं. सामर्थ्य लक्षात घ्या. 500 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय मी. कोणतं स्त्री स्वातंत्र्य, कोणत्या स्त्रीचा समान अधिकार, कोणती स्त्री शक्ती आपल्याला अपेक्षित आहे? आता जे करतो आहोत त्यात वावगं काही नाही आहे, पण ते पुरेसं नाही आहे. आत आमच्या हे चिंतन असलं पाहिजे की मला दुर्गावतीसारखं व्हायचं, दुर्गावतीसारखं व्हायचं. 3 वेळा मोगली सत्तांवर विजय मिळवणं ही सोपी गोष्ट आहे का? दुर्गावतीने ती करून दाखवली. स्त्री सन्मान आणि नारी सशक्तीकरण याच्यासाठी दुर्गावती आयुष्यभर कटिबद्ध राहिली. 500 वर्षापूर्वी या देशातली एक स्त्री विचार करते. मी पुन्हा पुन्हा हे का सांगतोय? डोक्यातनं हे काढून टाका की आम्हाला फ्रान्सने विमन लिप शिकवलं, आम्हाला अमेरिकेने शिकवलं, आम्हाला युरोपने शिकवलं, आम्हाला परकीय लोकांनी शिकवलं. आम्हाला त्यांनी काही शिकवलं नाही. आमच्या डोक्यामध्ये राग घातली त्याने. 500 वर्षापूर्वी कुठे होते हे सगळे?
पण दुर्गावती ते करत होतं. नारी वाहिनी उभी करण्याची कल्पना 500 वर्षापूर्वी दुर्गावतीला यावी याच्यामध्ये आश्चर्य वाटत नाही. पण तिचं नियोजन, तिचं सामर्थ्य, तिची संपूर्ण रणकौशल्य आखण्याची पद्धत, ह्या सगळ्याचा जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा मैनावतीनंतर दुर्गावतीचं स्मरण आपल्या जीवनात व्हायला पाहिजे की नाही. म्हणून तुम्ही दुर्गा सप्तशती जशी वाचताना तसं केवळ या रणरागिणींचं नावांची एक माळ तरी रोज ओढा. मैनावती, दुर्गावती, अहिल्या, जिजाऊ एवढं करा तरी तुमच्या जीवनामध्ये तुमच्या लक्षात येईल की एक तेज निर्माण व्हायला लागलेलं आहे. अत्यंत उत्तम प्रजापालक अहिल्याबाईंची आठवण यावी असं दुर्गावतीचं काम होतं. या दुर्गावतीने सुद्धा अनेक धर्मशाळा बांधल्या, अनेक मंदिरं उभी केली. आणि हे सगळं करत असताना प्रजाहित दक्ष राहिलं पाहिजे. म्हणजे रणांगणावर पराक्रम करणं एक वेळ जमू शकतं, पण त्याचवेळी प्रजापालन आणि प्रशासन याच्यावर पकड निर्माण करणं ही केवढी अद्भुत गोष्ट आहे. दुर्गावतीने ते केलं. तिची प्रशासनिक क्षमता काय होती माहिती आहे? वय होतं 25 आणि 25व्या वर्षी राणी दुर्गावती 52 गडांचा गोंडवाना सांभाळत होती. 52 गड. संध्याकाळी 7ला नवऱ्याचा फोन आला की आज 2 मित्र जेवायला घेऊन येतोय, तर आपण स्वॅगी हुडकायला लागतो, ऑनलाईन बोलवायचं. 52 गडांचा कारभार बघते एक स्त्री वयाच्या 25व्या वर्षी. आपल्या घरातल्या 25 वर्षाच्या पोरीला सांगा बरं तुम्ही 4 कामं एका वेळी करायची. गांगरून जातो आपण, आपली मुलं जातात गांगरून, आपण तर जातो. पण ही बाई ते करत होते. 1564मध्ये एक घटना घडली. असफ खाननी सिंगोर गडावरती हल्ला केला. तेव्हा दुर्गावती राणी तिथे होती. आणि ही हल्ला केला तर खूप मोठं सैन्य, मगाशी म्हटलं तसं बंदूकधारी सैन्य, शस्त्रस्त्र सज्ज सैन्य. आणि राणी एकटी सापडली आहे, कमी सैन्य आहे तिच्याजवळ तुलनेने. कारण का गडावरती राहायचं तर इतकं सगळं सैन्य घेऊन कशासाठी राहायचं स्वतःच्या राज्यात. आणि ही बातमी जेव्हा तिला कळाली तेव्हा दुर्गावतीनी हे ठरवलं की मी जिवंत राहिले तर माझं साम्राज्य उभं करू शकते. सिर सलामत तो पगडी 50, मला इथून सुटावं लागेल. आणि हा सगळा वेढा असफ खानने घातलेला होता. तेव्हा दुर्गावती सुटली, तिथून पळाली. असफ खानला बातमी लागली की दुर्गावतीने इथून पलायन केलं आहे. असफ खान तिच्या पाठीमागे गेला, तिचा माग काढत गेला. जंगलामध्ये ती सापडली. तिने जवळच्या सैनिकांना सांगितलं. 300 सैनिक होते फक्त, बरोबर 300. ते म्हणाले की हरायचं नाही, डगमगायचं नाही, उभे राहा, मी समोर आहे. आणि स्वतःच्या नेतृत्वामध्ये तिने असफ खानच्या सैन्याशी युद्ध करायचा प्रयत्न केला. पण नियतीने एक डाव टाकला. हे युद्ध जेव्हा चालू होतं त्याच वेळेला एक बातमी आली. आणि ते बातमी अशी होती की वीर नारायण नावाचा दुर्गावतीचा मुलगा होता. नवरा गेला आहे, एक मुलगा आहे, तो राज्याचा वारस आहे, त्याला वाढवायचा आहे. आणि तो एका युद्धामध्ये अक्षरशः छिन्न विच्छिन्न, हा शब्द अतिशयोक्ती वाटेल, पण अशा रीतीने जखमी झाल्याची बातमी सैन्यामध्ये पसरली. सैन्य सरभर झालं, सैन्य पळायला लागलं. राणी दुर्गावती उभी राहिली. तिने कमरेचा शेला आहे ना करकचून बांधला आणि ते म्हणाले की पळायचं नाही, लढायचं. इकडे डरोमत म्हणायचं आणि सभात्याग करायचा असला नव्हता तो. उभी राहिली ती म्हणाली की लढू आपण. आणि या युद्धामध्ये तिच्या शरीरावरती इंचभर जागा अशी शिल्लक नव्हती जिथे जखम झालेली नाही. इथे पायात काटा गेला, औच, आहा, औच, पायात काटा गेला, औच. माझी माय जेव्हा शेतामध्ये भांगलत होती, खुरपण करत होती, नांगराच्या बरोबर नवऱ्याबरोबर उभी राहत होती, तेव्हा तिच्या पायाला खडं बोचले नसतील काय? तिने औच केलं. पण आता घरात सुद्धा स्लीपर घालणाऱ्या आणि रात्री सॉक्स घातल्याशिवाय न झोपणाऱ्या आया पोरांना काय सांगतील? औच. आणि पोरही अशीच.
पोरं म्हणावीत की काय म्हणावं. सगळ्या अंगावर जखमा. सैनिक आले जवळ, म्हणाले की राणी 1000 मेले तरी चालतील, 1000चा पोशिंदा नाही मेला पाहिजे. आम्ही तुम्हाला सुरक्षित जागी घेऊन जातो. राणी दुर्गावतीने ठरवलं असतं तर सुरक्षित जागी जाऊ शकली असती. राणी दुर्गावतीने सांगितलं, सुरक्षित जागी मी या रणामध्ये उभी आहे, एक तर जिंकण्यासाठी किंवा वीरगती प्राप्त होण्यासाठी. काय काय स्त्रिया आहेत आमच्या देशातल्या, हे लक्षात घ्या तुम्ही. सैनिक ऐकेनात, लढाई सुरूच होती. शेवटी इतकी थकली की उभं राहणं शक्य नाही. दुर्गावतीची आणखीन एक खासियत होती, दोन्ही हातात तलवार घेऊन लढू शकत होती, दोन्ही हातात. आपल्याला जाळी काढायची असेल तरी कोणाचा तरी सपोर्ट लागतो. जाळी काढायसाठी जरा धराल का, तो वाटच बघत असतो. मेषपात्र. हे कोणीतरी बोलायची वेळ आली आहे, हा वाईटपणा कोणीतरी घ्यायची वेळ आली. आणि हे व्यासपीठ त्यासाठी आहे की झोपलेल्याला प्रेमाने जागं करता येत नाही, फटका मारून जागं करता येत. 2 हातात तलवार घेऊन लढते. राणी इतकी दमून गेली, भोवळ उभं राहता येणं शक्य नाही. तिने एका विश्वासू सैनिकाला बोलवलं, तलवार काढ म्हणे. मुंडकं छाट माझं. आता तो निष्ठावान आहे. तो म्हणाला की आई, माझ्या हातून हे पाप घडणार नाही, असं करू नका माझ्याकडून. ती म्हणाली, लक्षात ठेव, आता मला उभं राहणं शक्य नाही, मी मरून इथे पडेन, पण शत्रूच्या हाती माझं नखसुद्धा लागलं नाही पाहिजे. आणि सगळं अंग उघडं ठेवून आम्ही ब्रँडेड कपडे घालून फिरतो. कुणाच्या पोटी आलोय जन्माला? अरे जी म्हणते की दुश्मनाला माझं नखसुद्धा दिसता कामा नये, तिच्या पोटी आम्ही जन्माला आलो. आणि अर्ध्या मांड्या उघड्या टाकणाऱ्या घाणेरड्या चड्ड्या घालून आमच्या पोरी रस्त्याने फिरतात. आम्हाला लाज कशी वाटत नाही? ही सुधारणा असेल, ही प्रगती असेल, हे स्वातंत्र्य असेल तर आग लागो या स्वातंत्र्याला. यापेक्षा गुलामी परवडली. सैनिक तयार होईना. राणी दुर्गावतीने त्या अवस्थेमध्ये आपल्या कमरेचा बछवा काढला आणि स्वतःचं शिर छाटून टाकलं, प्राण दिले. ती म्हणाली, पळून नाही जाणार. अशी आमची माय, तिच्या पोटी आम्ही जन्माला आलो. आणि असा पराक्रम करणारे आमचे पूर्वज होते, हे आम्ही आमच्या घरातल्या मुलींना नाही सांगणार. मुलांना सांगा नका सांगू, मुलींना सांगा. मुलींना जेव्हा सांगाल ना, मुलं आपोआप त्या रस्त्यावर येते. कारण का ती म्हणेलच ना, आतला एवढासा कंबर, एवढीशी छाती, चेहरा असा, केस काय वाढले, आणि हल्ली ते टक्कलय काय करतात आणि काय काय. ते म्हणतील, तुझ्यासारख्या अशा दळभद्री दिसणाऱ्या पोराशी मला लग्न नाही करायचं, तू तुझ्या आवडीच्या मुलाशी लग्न कर, पण तो मुलगा आहे की नाही हे तरी बघशील की नाही. हे कुठलं आलंय सर्कशीतलं पात्र? नको करू ते. बरोबर ती आणेल रस्त्यावर. आणलंय, आणतात आजही, उद्याही आणतील. पण त्यांची शक्ती वाढवायची असेल तर त्यांना सांगा. हे राणी चेन्नम्माचं नाव ऐकलं? कित्तूरची राणी होती. मी वानगी सांगतोय फक्त. ही सगळी पुस्तकं उपलब्ध आहेत बाजारामध्ये, यांची चरित्र आहेत. आणि तुम्ही गुगलला तर शरण जाऊ शकता. आज आता AI तर आणखीन माहिती मिळते. आता तुमच्या व्हॉट्सअपवर एक निळी अंगठी यायला लागली असेल, त्याला क्लिक करा, त्याच्यावरती माहिती विचारा, ते तुम्हाला माहिती देऊ शकतं. माहितीचे सोर्स सांगतो, हे का मी संशोधन केलेलं नाही, गेल्या वर्षी मी बोललो. ही सगळी माहिती उपलब्ध आहे, फक्त आम्हाला काढायची आणि वाचायची, तसदी घ्यायची इच्छा नाही आहे. राणी चेन्नम्मा. चेन्नम्माची कथा ही अनेक अर्थाने मला अशासाठी महत्त्वाची वाटते. दुर्गावतीचं तेज वेगळं, ती एक वेगळी अग्निशिखा, ही एक वेगळी अग्निशिखा. 23 ऑक्टोबर 1778, 1778 त्या मानाने अलीकडचा काळ. या काळामध्ये कर्नाटकातल्या एका छोट्या गावामध्ये ही जन्माला आली. मोठा राजघराणा वगैरे असं काही नव्हतं.
आणि असं घराणं असेल तर काय जन्माला येतात आपण बघतोच आहे. त्याचा विचार नका करू. कित्तूरचा राजा होता मल्ल सर्जा नावाचा. या मल्ल सर्जाशी वयाच्या 15व्या वर्षी चेन्नम्माचं लग्न झालं. आता राजाशी लग्न झाल्यानंतर एका छोट्या खेड्यातून आलेली, आणि हे कित्तूरचं राज्य त्या खेड्याच्या मनाने फारच मोठं होतं, तसंही मोठंच होतं. आणि मग ती सगळी माहिती घ्यायला लागली की काय आहे. वैवाहिक जीवन अगदी अल्पकाळ राहिलं. एक मुलगा झाला, नवरा गेला. आता नवरा गेल्यानंतर मुलाला घडवायचं, मुलाला राज्यकारभार करायला शिकवायचं, आणि म्हणून तिने आपल्या शिवलिंग रुद्र सर्जा नावाच्या मुलाला वाढवायचा प्रयत्न केला. आई किंग नाही आहे, म्हणजे क्वीन नाही आहे, पण किंग हा शब्द अशासाठी वापरला की किंग मेकर हा शब्द आपल्याला माहिती आहे. आई राणी होईल, महाराणी होईल, राजमाता होईलच, पण ती महाराज घडवेल, राजा घडवेल. चेन्नम्मा तेच काम करते, आपल्या मुलाला ते सांगते. पण तिचं दुर्दैव असं की मुलाचंही स्वास्थ्य हळूहळू बिघडायला लागलं. एकेकाचं प्राक्तन असतं. तिच्या लक्षात आलं की हा जर असाच आजारी राहिला तर ह्याच्या पोटी संतती, राज्याला वारस. आणि म्हणून तिने सांगितलं की आपल्या नात्यातला एक मुलगा तुझ्या प्रकृतीचा विचार करता तू दत्तक घे. त्याने दत्तक घेतला. दत्तक विधानाचं प्रक्रिया सुरू झाली आणि हा तिचा चेन्नम्माचा मुलगा वारला. आता हा सगळा विषय गेला ईस्ट इंडिया कंपनीकडे. ईस्ट इंडिया कंपनीच्या लक्षात आलं की हे बाई माणूस राणी लक्ष्मीला जसा त्रास दिला तसा, ते म्हणाले की हे दत्तक विधान आम्ही मान्य नाही करत आणि कित्तूरवर आम्ही आमची सत्ता स्थापन करतो. बघा ब्रिटिश काय करतायत, इंग्रज काय करतायत, मोगलांनी काय केलं, मुसलमानांनी काय केलं, आजही काय करतायत, ह्या सगळ्याकडे आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. यातले भयंकर स्फोटक मुद्दे आहेत, शेवटच्या दिवसासाठी मी ठेवले आहेत. तुम्हाला झोप नाही येणार याची मला खात्री आहे, आणि तुम्हाला झोप येऊ न देणं ही माझी प्रतिज्ञा आहे. मग झोपू नाही देणार मी तुम्हाला. इतकी संकटं येत आहेत, इतकी संकटं येत आहेत, आणि इतकी भयंकर कारस्थानं चाललीत. तुम्ही एक वॉर्डाचं, विधानसभेचं, लोकसभेच्या मतदारसंघाचं इलेक्शन, अमका आंदोलन, तमकी चळवळ, तमकी मुवमेंट, अमका लेख, तमका उपदेश विसरून जा. हा देश शतखंडित करण्याचं एक मोठं कारस्थान आहे. तिसऱ्या दिवशी आपण त्याचा विचार करू. ईस्ट इंडिया कंपनीने सांगितलं की आम्हाला नाही जमणार. पण हे सगळं कित्तूरचं साम्राज्य गिळंकृत करण्यासाठी धडपडणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांना बहुतेक विस्मरण झालं होतं की ही बाई माणूस नाही आहे, ही एक मर्द स्त्री आहे, ही एक अग्निशिखा आहे. घडलं होतं असं 1824मध्ये धारवाडला एक ब्रिटिश अधिकारी होता. आता हे सगळं कर्नाटकातलं आहे. धारवाडचा हा जो ब्रिटिश अधिकारी होता, जॉन थेकेरिन, याच्या मनामध्ये असं आलं की आता ही एकटी आहे, आपण कित्तूरवर हल्ला करावा, आणि म्हणून त्याने हल्ला केला. 20,000 ब्रिटिश सैनिकांची फौज, सगळे भारतीयच होते पण म्हणत होते ब्रिटिश सैन्य, तो घेऊन तो तिथे आला. सैनिकाचा तळ कित्तूरच्या किल्ल्याच्या तळाशी पडला आहे. अडवून ठेवलं त्यांनी सगळं. पन्हाळगडाचा वेढा लक्षात घ्या. आणि या कित्तूरला त्यांनी वेढा घातल्यानंतर त्याला असं वाटलं की आता एक दिवस, 2 दिवस, आठवडा शरण येईलच की नाही. ही गोष्ट आहे ब्रिटिश आमदनीतली. तिचा जन्म आहे 1778चा. कालावधी अशासाठी लक्षात ठेवा की ह्या काळामध्ये कित्तूरच्या या राणी चेन्नम्मानी मार्शल आर्टमध्ये पारंगतता प्राप्त केली होती. मार्शल आर्टमध्ये. त्या ब्रिटिश अधिकाऱ्याला वाटलं की शरण येईल. ती तर कडवी होती, नुसती मार्शल आर्टवाली नव्हती, तर युद्ध निपुण होती. तिने उत्तर द्यायचं ठरवलं. ह्याने निरोप पाठवले. ती म्हणाली की मी रणांगणात तयार आहे. अहिल्याबाई होळकर आणि राघोबादादांना असाच निरोप दिला की तुम्ही जर काही वेड्या वाकड्या भावनेने आमच्यावरती येत असाल तर मी सुद्धा बासडा बांधून तयार आहे.
काय निर्णय व्हायचा तो रणांगणात होऊ द्या. अहिल्याबाई बोलत आहेत राघवादादा पेशव्यांना, त्या म्हणतात की मी जर जिंकले तर तुमची छितू होईल, तुम्ही जिंकला तर लोक असं म्हणतील बाईबरोबर जिंकला, काय मोठं कर्तृत्व केलं, हिंमत असेल तर या. राघवादादांचा विचार बदलून गेला, घाबरून गेले आणि नम्रतेने ते अहिल्याबाईंना भेटायला गेले. तात्पर्य असं की ही स्त्रीची ताकद आहे. तुम्ही घाबरू नका, तुम्ही डगमगू नका, तुम्ही उभ्या राहा. तुम्ही नुसत्या उभ्या राहाल ना तर 100 शत्रू पळून जातील. पण तुम्ही जोपर्यंत खाली मान घालताय, जोपर्यंत तुम्ही घाबरताय, जोपर्यंत दुसऱ्याच्या अन्याय अत्याचाराला सामोरं जायचं धैर्य दाखवत नाही, नुसतं धैर्य करा असं नाही, दाखवा, तोपर्यंत तुम्ही असुरक्षित आहात. का कोणी एखादा गुंड रस्त्यावर छेड काढतो, का कोणी आपल्याला टीज करतो, का कोणी इशारे करतो, का गर्दीत धक्काबुक्की देतो. दोघी तिघी बायका मिळून एका गुंडाला लोळवू शकत नाही. लोक असंच म्हणतील की काय वाह्यातपण आहे, म्हणू द्या. धक्का सहन करण्यापेक्षा आता समाजातल्या दुष्प्रवृत्तींना धक्का द्यायसाठी कंकण बांधा, तर तुमच्या माझं भवितव्य आहे. त्यासाठी हे वाचावं लागेल. बागबानमध्ये 60व्या वर्षी हेमा मालिनी किती क्यूट दिसते, असलं करण्यासाठी काही उपयोगी नाही. ते वाचून काही कळणार नाही आपल्याला, ते बघून काही कळणार नाही, ती माहिती घेऊन काही कळणार नाही. हे कळालं पाहिजे. तिने युद्ध केलं, सैन्य रणनीतीमध्ये निपुण असल्यामुळं चारीमुंड्या चीत व्हावं लागलं. चेन्नम्मा विजयी झाली. ती इतकी कंबर कसून लढेल याची ब्रिटिश अधिकाऱ्याला कल्पनाच नव्हती, त्याला पळून जावं लागलं. हे युद्ध काही 4 दिवसात संपलं नाही, दीर्घकाळ युद्ध सुरू झालं. पण शेवटी चेन्नम्मानी विजय मिळवला. पण हा विजय मिळवेपर्यंत खूप साऱ्या शक्तीचा निपात झाला होता. आणि ह्या शक्तिपात नाही, परिणाम असा झाला की आता लढणं शक्य नाही. निसटायचा प्रयत्न केला आणि निष्ठत असताना दुर्दैवाने राणी चेन्नम्मा ब्रिटिशांच्या हाती लागली. ब्रिटिशांनी नाना प्रकारांनी तिला त्रास द्यायचा आणि कित्तूर बळकवायचा प्रयत्न केला, पण ती शरणागती शेवटपर्यंत तयार झाली नाही. उलट ती ब्रिटिशांना सातत्याने हे सांगत राहिली की तुम्ही मला जेरबंद करालही, पण माझ्या माध्यमातून जी स्वातंत्र्याची ठिणगी निर्माण झालेली आहे ती तुम्ही विझवू शकणार नाही. चेन्नम्माला कारागृहामध्ये टाकलं गेलं. एकदाही तिच्या तोंडून शरणागतीचा शब्दसुद्धा बाहेर आला नाही. पण चेन्नम्माच्या या पराक्रमामुळं, या धैर्यामुळं आणि कारागृहामध्येही आपलं धैर्य आणि संयम दोन्ही न सुटू देता राहण्यामुळं चेन्नम्मानी अनेक लोकांना प्रेरणा दिली आणि दक्षिण भारतामध्ये, कर्नाटकात विशेषतः स्वातंत्र्याचा यज्ञकुंड धडकला. चेन्नम्मा आम्हाला माहीत असली पाहिजे. दक्षिणेतलीच अशीच एक राणी आहे, तिच्याविषयी सुद्धा आपल्याला माहिती नाही. वेलू नचियार, कधी नाव ऐकलं? वेलू नचियार नाही ऐकलं? तिचं रील नाही ना माहीत नाही आम्हाला फक्त माहीत आहे रील काढणारे, धबधब्याखाली उभे राहणारे आणि वाहून जाऊन मरणारे, हेच आम्हाला माहिती आहे. ही काय आहे? ही पण 1857च्या स्वातंत्र्य युद्धाच्या काळातली व्यक्ती आहे. बघा, किमान एवढं तरी कराल ना आज घरी गेल्यावर, एवढी नावं एका कागदावर लिहून पोरांच्या स्टडीमध्ये लावा. एवढेच. कधीतरी विचारतील ना की हे कोण आहे का वेलू नचियार? ह्या नावावरून तर तिला असंच वाटेल की बहुतेक नाच गाणंवाली आहे. वेलू नचियार. मग तिला हळूच सांगा, इंग्रजांशी किती हिमतीने लढता येतं हे दाखवणारी वेलू नचियार एक साधी वाटणारी स्त्री आहे. ती लढते. 1780मध्ये रामनाथपुरममध्ये तिचा जन्म झाला आहे, वेलू नचियारचा. तिचा जन्म झाला, शिवगंगाई राजाशी तिचं लग्न झालं. शिवगंगाई राजा तरी कुठे माहिती आहे आपल्याला. आता हे सगळंच सांगायचं म्हणलं ना तर 1 आठवडा लागेल, पण ही नावं लक्षात ठेवा कृपा करून. हे लग्न झालं. राजाच्या मनामध्ये बघा, धर्मकार्यामध्ये, आपल्या नवऱ्याच्या ध्येयामध्ये सहभागी होणं हे स्त्रीचं लक्षण आहे.
वेलू नचियार तशीच आहे. हिचा नवरा काय करत होता? तो म्हणत होता की मी माझ्या घरामध्ये, माझ्या राज्यात, माझ्या सत्तेच्या जागी मी स्वस्थ नाही आहे. मला दिसतंय की इंग्रज काय अत्याचार करत आहेत. ती विचारते आहे की तुमच्या मनात काय आहे, संन्यास घ्यायचा? ते म्हणाले की संन्यास नाही घ्यायचा, पण हे सुखवस्तू जीवन मला नको आहे. साष्टांग नमस्कार आहे. हे सुखवस्तू जीवन मला नको आहे. ती म्हणे तुझ्या मनात काय? तो म्हणाला की मला स्वातंत्र्य समर छेडायचं आहे. छेड. नवऱ्याला प्रेरणा देणं. काय करायचं आहे मोर्चात जाऊन? समजा ते CCTVत आलं आणि प्रमोशन रोखलं तर, पगारवाढ रोखली तर रोखली. अन्यायाविरुद्ध जर मोर्चा असेल तर मी मोर्चात सहभागी होईन असं म्हणणाऱ्या नवऱ्याला सांगितलं पाहिजे अवश्य सहभागी व्हा. नुसते सहभागी नका होऊ, लीड करा मोर्चा. आणि अन्याय गोष्टीला वाचा फोडा. नको कशाला आपला सुखाचा जीव दुःखात घालायचा. पुन्हा बदली केली गडचिरोली तर गडचिरोली भारतातच आहे ना, का फक्त मणिपूर भारतात आहे एवढीच आठवण द्यायची आहे सारखी? गडचिरोली पण भारतातच आहे. तिथे बदली तर तिथे बदली, काय फरक पडतो? ती म्हणाली की जा, तुला जायचं आहे ना. दिसत होतं काय आहे ते, एवढंसं राज्य. स्वातंत्र्य सम्राट आपला नवरा जाईल. संघर्ष केला आहे, अनेक उठाव केले, अनेक लढाया झाल्या आणि या युद्धामध्ये जे शेवटी व्हायचं तेच झालं. तिचा नवरा मारला गेला, वीरगतीला प्राप्त झाला. मग आता ही हातपाय गाळून बसली नाही, नशिबाला दोष देत नव्हती. तिच्यामध्ये एक आणखीन चमत्कारिक शक्ती होती. ती म्हणाली की माझ्या हात तर धगधगता आहेच, मी अग्निशिखा आहेच, पण मी एकटी भडकेन आणि विझून जाईन, हे चालणार नाही. मग त्याने काय केलं? आसपासच्या छोट्या छोट्या संस्थानिकांना, वतनदारांना हळूहळू संदेश देऊन एकत्र केला. बघा, एक स्त्री पुरुष संस्थानिकांमध्ये स्वातंत्र्याची प्रेरणा निर्माण करू शकते. या सगळ्या 57च्या काळामधले भारतातले बहुतांशी संस्थानिक आहे ना, अय्याशीमध्ये, ख्याली खुशालीमध्ये रमणारे होते. बहुतांशी. त्यांच्या कहाण्या ऐकायला लागलो तर आपल्याला असं वाटेल की ह्यांचा इतिहास नाही आला समोर, तेच बरं झालं. भले चुकीचा आला, पण ह्यांचा नाही आला बरं झालं. स्वामी विवेकानंदांनी असे तू हिमाचल जंग पछाडला. अनेक संस्थानिकांना विचारलं, अरे स्वातंत्र्य सम्राट उतरा. तयार नाही झाले लोक, तयार नाही झाले. ते म्हणाले की मस्त चाललं आहे, नाच गाणी, खाणं पिणं, हत्तीवरून मिरवणूक, दसऱ्याला कौतुक, संक्रांतीला कौतुक, दिवाळीला शोभेची दारू. ठीक आहे, आता आपल्याच पूर्वजांविषयी फार वाईट बोलू नये, पण तो पण इतिहास माहीत असला पाहिजे. आणि हिनी सगळ्या संस्थानिकांना एकत्र केला आणि सांगितलं की अरे तुम्ही एवढ्याशा संस्थानामध्ये खुश आहात, भारत मातेचा कोण विचार करेल? एका क्षुद्रतेतून व्यापकतेकडे कोण घेऊन जाऊ शकतं? तर स्त्री घेऊन जाऊ शकते. पुरुषामध्ये ही ताकद नाही जितकी स्त्रीमध्ये आहे. मी काय तुम्ही उद्या येताना माझ्यासाठी खवचे डबा आणावा म्हणून सांगत नाही आहे हे, पण तुम्ही स्वतःला ओळखा, कृपा करा. आरशासमोर उभं राहताना तर नटण्यासाठी नका उभं राहू, आतून पेटण्यासाठी उभे राहा. पेटून उठा आतून की मी कोण आहे? मी अग्निशिखा आहे, मी धगधगती ज्वाला आहे, मी दामिनी आहे. मी यामिनी तर आहेच, पण मी दामिनी आहे. आणि एकदा तुम्ही मनातल्या मनात नुसतं असं म्हणा, तुम्हाला परिसरात परिवर्तन झाल्याचं दिसेल. प्रयोग तरी करा. ती म्हणाली की सगळ्यांनी संघटित व्हायला पाहिजे. पुरुष संस्थानिकांना या बाईंनी संघटित केलं. नुसतं संघटित नाही केलं, स्वतः सज्ज झाले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पहिला मानवी बॉम्ब या वेलू नचियारने निर्माण केला. पहिला. आता असतं ना ते राहुल गांधींची जशी हत्या केली की जवळ बांधून हार घालायला, सॉरी नाही, हसण्याची गोष्ट नाही. राजीव गांधींसाठी, राहुल गांधींना दीर्घायुष्य लाभो अगदी. पण हा पहिला मानवी बॉम्ब वेलू नचियारने निर्माण केला.
आणि नुसता निर्माण केला नाही, त्याचा प्रयोगही करून दाखवला. तिच्या कालखंडामध्ये 17व्या शतकामध्ये 1857च्या युद्धाच्या आधीचा काही काळ आहे, तिने स्थापन केली होती एक अशी फौज की ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष युद्धभूमीवरती उतरू शकणाऱ्या स्त्रियांची फलटणच्या फलटण होती आणि प्राण अर्पण करण्यासाठी सिद्ध होत्या. सामान्य घरातल्या स्त्रिया. कसं प्रेरित केलं असेल, कुठून शक्ती दिली असेल, पण हे सगळं केलं. तिची एक सेनानायिका होती. सेनानायिका म्हणजे या महिलांच्या सेनेची कुयली, तिचं नाव कुयली. ही कुयली इतकी तरबेज होती, एक दिवशी तिच्या लक्षात आलं की इंग्रजांना जर नेस्तनाबूत करायचं असेल तर त्यांचं सर्वात मोठं शक्तीचं ठिकाण कोणतं आहे, तर त्यांच्या दारुगोळ्याचं भांडार. तिने वेलू नचियार राणीला सांगितलं की मला परवानगी द्या, मी हे नष्ट करते. राणी म्हणाली, कसं नष्ट करशील? ते म्हणाले की बघा तर तुम्ही, हा मानवी बॉम्ब आहे. तिने स्वतःला पेटवून घेतलं आणि वेगाने जाऊन त्या दारुगोळ्याच्या साठ्याच्या कोठारामध्ये गेली. सगळा विस्फोट झाला. तिच्या देहाच्या चिंधड्या झाल्या, पण ब्रिटिशांच्या दारुगोळ्याचं कोठार तिने उद्ध्वस्त केलं. हे काय मिळणार होतं तिला? पेन्शन? काय मिळणार होतं तिला? पुतळा? एखाद्या रस्त्याला नाव? काहीच नाही. इतिहासाला सुद्धा माहीत नव्हती. अशी एक स्त्री तिने निर्माण केली. त्या बिचारीचं स्मरण नको करायला. आपल्या घरातल्याला हे केल्याने मला काय मिळेल, ते केल्याने मला काय मिळेल, असा प्रश्न विचारणाऱ्या आपल्या पुढच्या पिढीला हे सांगावं लागेल, कोयलीला काय मिळालं? कोयलीने का आपल्या देहाचे तुकडे करून घेतले? का स्वतःच्या अंगाला आग लावून घेतली? आणि का आयुष्य संपवलं? भारत मातेसाठी, भारताच्या स्वातंत्र्यासाठी. 1932मध्ये वयाच्या केवळ 16व्या वर्षी इंग्रजांनी पकडून तुरुंगात टाकलेली, मणिपूरला जन्माला आलेली अशीच एक स्त्री. मी वेगवेगळ्या भागातलं एक एक उदाहरण घेतो. कर्नाटक झालं, अजून दक्षिणेचं झालं, महाराष्ट्रातलं झालं, पलीकडचंही झालं. ही जी होती राणी गायदुनलिव, तिला पकडलं तेव्हा तिचं वय जेमतेम तारुण्याच्या उंबरठ्यावरती गेलेलं 16व्या वर्षाचं होतं. जन्मठेप झाला, आजीवन कारावास. देश स्वतंत्र झाल्यावर सुटल्या त्या. पण ह्या संपूर्ण कारावासामध्ये राणी गायदुनलिवने आपला धर्म, आपली परंपरा आणि देशाचं स्वातंत्र्य, माझ्यासाठी भारताच्या स्वातंत्र्याशिवाय काही नाही, मणिपूरमधल्या दंगलखोरांना हिची कथा सांगायला पाहिजे की नाही? राणी गायदुनली आपल्या देशाच्या एका भागामध्ये 16व्या वर्षापासून म्हातारपणी येईपर्यंत कारागृहामध्ये राहिली आणि बाहेर पडल्यावरही म्हणते भारत माता की जय. ही गोष्ट सांगायला पाहिजे की नको सांगायला पाहिजे? कसलीही अपेक्षा न ठेवता या साध्या साध्या वाटणाऱ्या महिलांनी अद्भुत काम करून दिलं. राणी लक्ष्मीबाईचं दुर्गा दल असो, या दुर्गा दलामध्ये सुद्धा स्वतःचे प्राण अर्पण करणार राणी लक्ष्मीबाईकडे एक झलकारी बाई होती. या झलकारी बाई त्या दुर्गा दलामधली होती आणि ह्या झलकारी बाईंनी असा पराक्रम केला आणि राणीचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःचे प्राण न्योछावर करून टाकले. दलित घरातली झलकारी बाई होती. ती असं नाही म्हणाली की ब्राह्मण असलेल्या राणी लक्ष्मीसाठी मी प्राण का देऊ. हे विष नव्हतं आमच्यात, हा भेद नव्हता आमच्यामध्ये. काय मिळालं तिला? खरोखर नावसुद्धा माहिती नाही. आणि आज अशा झलकारी बाईची आठवण करून दिली पाहिजे. मग आपल्या मुलींचं निदान आपल्या घरात काम करणाऱ्या कामवाल्या बायकांकडे बघण्याचं नजर तरी बदलेल की ह्या आपल्या गुलाम नाही आहेत, यांनाही सन्मानाने वागवलं पाहिजे. प्रत्येकामध्ये ही चेतना आहे. ती दलित घरातली असो, ती सवर्ण असो, ती मोठ्या घरातली असो, ती वनवासी क्षेत्रातली असो. गोंडवान्याची दुर्गावती कोण आहे? आदिवासी आहे, वनवासी आहे. तिच्यामध्ये ही प्रेरणा आली. उदादेवीचं नाव ऐकलं कधी? हा प्रश्न मी विचारणार, संपेपर्यंत विचारणार. उदादेवी हे नाव ऐकलं?
नाही ऐकलं. 16 नोव्हेंबर 1857ची ही घटना आहे. लखनौमध्ये सिकंदर बागेमध्ये इंग्रज फौज घुसली होती. त्या बागेच्या मधोमध एक डेरेदार वृक्ष होता आणि त्या सैन्याने तिथे जमलेल्या भारतीय काय सत्याग्रह करणारे, घोषणा देणारे, स्वातंत्र्याची इच्छा करणारे यांचं शिरकाण सुरू केलं होतं. आणि त्या अधिकाऱ्याच्या लक्षात आलं की आपलं ब्रिटिश सैन्य, पुन्हा लक्षात घ्या, ब्रिटिश सैन्य म्हणजे बहुतांशी भारतीयच होतं, त्यातला सैनिक त्या झाडापाशी गेला की तो जिवंत परत येतच नाही. तो तिथे जातो आणि मरतोय, तिथे जातोय आणि मरतोय, तिथे जातोय आणि मरतोय. मग त्यांनी सांगितलं की ही काय भानगड आहे, हा डेरेदार वृक्ष आहे आणि तिथे गेलेला सैनिक जिवंत येत नाही, काय घडतंय बघा. आणि माहिती घेतली. त्यांनी सर्व बाजूनी सैनिक पाठवलं आणि झाडावर गोळीबार केला, झाडावर. आणि काही वेळानंतर झाडावरून सैनिकी पोशाखामधलं एक शरीर रक्तबंबाळून खाली पडलं. ते स्त्रीचं होतं. त्या स्त्रीचं नाव होतं उदाबाई, उदादेवी. झाडावर बसली होती. तिला माहीत होतं की आपल्या टप्प्यात इंग्रज आला की आपल्याला हे काम करायचं आहे. एक बाई झाडावर बसून इंग्रजांना टिपते आहे, इंग्रजांना मारते आहे. एक नाही, दोन नाही, 36 ब्रिटिश सैनिकांचा बळी एकट्या बाईने घेतला, उदादेवीने. आम्हाला कुठे माहिती आहे? नाही माहिती आम्हाला. हैदराबादमधली एक घटना आहे. रजाकार सिनेमा बघा तुम्ही. रजाकाराचं अन्याय अत्याचार चालले होते, हिंदूंना निःशेष करून टाकायचा प्रयत्न होते. अशा वेळी हैदराबादमध्ये राहून या निर्दयी, क्रूर, असभ्य, रानटी वृत्तीच्या रजाकार गुंडांच्या विरोधामध्ये उभं राहण्याची हिंमत होती गोदावरी देवी आणि त्यांचे पती कृष्णराव. आर्य समाजी होते आणि त्यांच्या बंगल्याच्या समोर एक ध्वजस्तंभ होता आणि त्या ध्वजस्तंभावरती आर्य समाजाचं चिन्ह आणि ओम होता. एक दिवशी एका हैदरी नावाच्या, हैदरी मुसलमान होता, तो जिल्हाधिकारी होता, त्याच्या हे लक्षात आलं आणि तो दोघे तिघे अंगरक्षक घेऊन त्या बंगल्यात घुसला. त्याने हाक मारली कृष्णरावला. कृष्णराव बाहेर आले. ते म्हणाले की हे काय आहे? कृष्णराव म्हणाले की हा माझ्या धर्माचा ध्वज आहे. हैदरी म्हणाला की काढून टाक, हे बंड सहन होणार नाही. कृष्णराव म्हणाले की मी प्राण गेला तरी हा ध्वज काढणार नाही. हैदरी म्हणाले की मी बऱ्या बोलांनी सांगतोय, हे काढून टाक, नाही तर माझे अंगरक्षक हा ध्वज खाली उतरवतील. ते म्हणाले की येऊ दे, माझे प्राण घेतल्याशिवाय तुम्हाला या ध्वजापर्यंत पोचताच येणार नाही. आणि संतापलेल्या हैदरीने एकामागे एक 3 गोळ्या कृष्णरावच्या छातीवर डागल्या एका ध्वजासाठी. आता गोळीबाराचा आवाज ऐकला गोदावरी देवीने. त्या पळत बाहेर आल्या. त्या बाहेर आलेल्या बघितल्यावर त्यांच्या लक्षात आलं की हैदरीच्या अंगरक्षकाने गोळ्या झाडल्या. आपला नवरा आता व्याकुळ तडफडतोय. गोदावरीने आपल्या कमरेचं पिस्तूल काढलं आणि हैदरीवर गोळ्या झाडल्या. खून का बदला खून. डगमगल्या नाहीत, घाबरल्या नाहीत. हैदरी वाचला होता, सैनिक मेले होते आणि हैदरीने उरलेल्या दोघांना सांगितलं होतं की हेही घर पेटवून द्या. ते घर पेटवलं गेलं आणि जखमी अवस्थेतल्या गोदावरी देवी आणि कृष्णराव या दोघांना त्या जळत्या घरामध्ये टाकून दिलं. मरतानाही, जळून जात असतानाही ते म्हणत होते, वंदे मातरम, सनातन हिंदू धर्म की जय. आम्हाला का नाही आठवत हे? आम्हाला का नाही कोणी हे सांगत? आणि हे सांगण्यासाठी कष्ट करावे लागणार नाहीत. फक्त संध्याकाळचा थोडा वेळ आपल्या लेकरांना जवळ घ्या आणि त्यांना ह्या एक एक गोष्टी सांगा. याने हिंसा निर्माण होईल का? होणार नाही. कारण का एकदा या हिंसेविरुद्धची तिडीक नुसती डोक्यात आली ना, तर सगळ्या व्यक्तिमत्वामध्ये फरक पडेल आणि तो मान पाडून, कुबड काढून बसणं विसरून जाईल. तो मुलगा असो वा मुलगी असो. माझ्या बहिणींनो, आयांनो, सुनांनो, लेकींनो,
या अग्निशिखांचं स्मरण तुम्ही सतत ठेवा. तुम्ही ते ठेवाल आणि तुमच्या चित्ताच्या देवघरामध्ये या अग्निशिखांच्या नावानं एक एक दिवा प्रज्वलित करून एक अभिनव नवरात्र साजरं कराल तर यापुढं कोणीही या मातीचा, सनातन धर्माचा, सनातन वैदिक धर्माचा अपमान करण्याची हिंमत कोणी करू शकणार नाही. अशी शक्ती या सगळ्या अग्निशिखांनी तुमच्या हाती द्यावी आणि तुमच्या प्रत्येकेतून माँ दुर्गा प्रकट व्हावी अशी कामना करून हे पुष्प मी स्वर्गीय पप्पांच्या चरणी अर्पण करून माझ्या वाणीला विराम देतो. वंदे मातरम. आपल्यापैकी कोणीही सभागृह सोडणार नाही आहे, कारण आपल्याला वंदे मातरम पूर्ण झाल्यावरच सभागृह सोडायचं आहे. अन्यथा आपण हे सगळं ऐकलं ते निरर्थक झालं असं होईल. वंदे मातरम, वंदे मातरम. सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्यश्यामलां मातरं वन्दे मातरं. शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनीं फुल्यकुसुमित द्रुमदलशोभिनी सुहासिनीं सुमधुरभाषिणी सुखदां वरदां मातरं वन्दे मातरम्. कोटि कोटि कंठ कल कल निनाद कराले कोटि कोटि भुज धृत खर खर वले. अबोला केनो माँ है तो बोले बाहुबलधारिणी नमामि तारिणीं रिपुदल वारिणीं मातरं वन्दे मातरं. तुमि विद्या तुमि धर्म तुमि हृदि तुमि मर्म त्वं हि प्राणा शरीरे बाहुते तुमि मा शोक्ति हृदये तुमि मा भोक्ति तुम्हारे प्रतिमा गोड़ी मोंदिरे मोंदिरे मातरं वन्दे मातरम्. त्वं हि दुर्गा दश प्रहरणधारिणी कमला कमलदलविहारिणी वाणी विद्या दायिनी नमामि त्वं नमामि कमला अमला अतुलां सुजलां सुफलां मातरं वन्दे मातरम्. श्यामलां सरलां सुष्मितां भूषितां धरणीं भरणीं मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं वन्दे मातरम्.